तुम्ही शुद्ध शाकाहारी आहात होय. आणि प्रवीण पूर्ण मांसाहारी. पूर्ण मांसाहारी. मी फार प्रेमात होते. मी हेही नाही पाहिलं की तो किती पैसे कमवतोय का आमचं भविष्य काय असणार आहे. मी फक्त एकच गोष्ट त्याच्याकडे मागितली. मी त्याला म्हटलं, आयुष्यात कधीही मला तू नॉनव्हेज खायला लावायचं नाही, मला त्याला हातही लावायला लावायचा नाही. गाणं कधी मी नाही लिहिलेलं, ते स्किल माझ्यात नाही, हे मला माहिती आहे. तरीही या 2 सिनेमांसाठी मी गीत लिहू शकले, याचं श्रेय एकमेव आहे, ते म्हणजे प्रणित कुलकर्णी. ज्या स्पर्धांमध्ये माझ्या सोबत ज्या असायच्या मोठमोठ्या, आता त्या मोठ्या हे आहेत, सेलिब्रिटी आहेत, अभिनेत्री आहेत, तर त्यांना मी कधी बक्षीस नाही घेऊ दिलं मी स्पर्धेत असताना. आणि त्या मुली आता मोठे मोठे प्रोजेक्ट्स करतायत, मोठ्या मोठ्या फिल्म्स करतायत, आणि आपण घरी बसलोय, शूशी साफ करतोय. ह्याचं कुठेतरी दुःख व्हायचं. आजच्या जगण्याला अध्यात्म, वेद हे रेलेव्हंट कसं असेल याचा अभ्यास पालकांचा नाहीये. याला पालकही दोषी नाहीयेत. सिस्टीमच अशी उखडून ठेवलेली आहे इंग्रजांनी. धर्म संपवायचा, ही संस्कृती इतकी, म्हणजे भारतीय संस्कृतीच्या पॅरलल अनेक संस्कृती होत्या अस्तित्वामध्ये, त्या हळूहळू सगळ्या लयाला गेल्या. पण भारतीय संस्कृती अजूनही जिवंत आहे. तर ती का जिवंत आहे? तर ती श्रेष्ठ आहे. ती सगळ्या कालानुरूप तिने स्वतःला सिद्ध केलेलं आहे. ती सनातन आहे, ती आधीपासून होती, ती अजून जोपर्यंत पृथ्वी आहे तोपर्यंत ती संस्कृती राहील, इतकं श्रेष्ठत्व तिच्यात आहे. मग हे असं श्रेष्ठत्व हे मुळापासून नष्ट करा, या विचाराने ती अनेक पिढ्या तोडल्या गेल्या. त्या संस्कृतीपासून अनेक तुकडे झाले हिंदू धर्माचे. हिंदू धर्म मी हा शब्द वापरते, खरं तर धर्माचं नाव आपल्या सनातन आहे. पण तुम्ही लक्षात घ्या, हा शब्दही आपसूकपणे नकळतपणे निघून गेला. नमस्कार, मी विनोद सातव. आर पार मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आपला हा जो शो आहे, वुमन की बात, या शोमध्ये आपण प्रत्येक एपिसोडमध्ये तुम्ही बघत असता, आपण वेगवेगळ्या वुमनशी, वेगवेगळ्या मुलींशी, बायकांशी, माझ्या अनेक मैत्रिणी असतात, त्यांच्याशी गप्पा मारत असतो आणि त्यांचे अंतरंग जाणून घेत असतो. ह्या वुमन की बातची थीमच अशी आहे की अनेक कर्तृत्ववान स्त्रियांना आपण या प्लॅटफॉर्मवर आमंत्रित करतो. त्यांच्यामध्ये असलेलं अनेक कलागुण किंवा त्यांचे विचार, सुस्पष्ट विचार, हे या इंटरव्ह्यूमधून, या आरपारच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो. थॉट लीडरशिप या थीमवर आपण काम करतो. तर आजचा विशेष एपिसोड असणार आहे, कारण आपण मीडियामध्ये किंवा चित्रपटसृष्टीमध्ये अनेक कलाकारांना बघत असतो आणि खूप मोठे स्टार असतात आणि त्यांच्या बायका, म्हणजे एखाद्या सुपरस्टारची बायको जी असते ती ह्याची बायको म्हणून आपण त्याला ओळखतो. पण आज अशी एक वुमन जिला आपण बोलवलेलं आहे की तिच्याकडे बघून हा तिचा नवरा, हा एपिसोड बघितल्यानंतर तुम्हाला नक्कीच लक्षात येईल की ती कोण आहे आणि तिचे विचार आपण जाणून घेऊयात, तिच्याशी गप्पा मारूयात. आणि मी कमी बोलणार आहे, त्यांच्याकडूनच आपण जास्त ऐकूयात. आज त्या व्यक्तीचं एक विशेष आणि वेगळे अंतरंग मी तुम्हाला दाखवणार आहे उलगडून. मी आपल्यासमोर आजच्या वुमन की बातच्या ज्या पाहुण्या आहेत त्यांना आमंत्रित करतो. सौ स्नेहल प्रवीण तरडे. नमस्कार. नमस्कार. स्नेहल प्रवीण तरडे, हे तुमचं जे नाव आहे याच्यामधला प्रवीण ह्याचं वजन जास्त आहे. आणि आज आपल्या प्रेक्षकांना मला सांगायला अतिशय आनंद होतोय की स्नेहल स्वतः अतिशय कर्तृत्ववान लेखिका आहेत, कवयित्री आहेत, अभिनेत्री आहेत आणि लवकरच त्या एका खूप मोठ्या सिनेमाच्या दिग्दर्शिका पण आहेत. आणि त्या सगळ्या पुढे जाऊन, हे सगळं जरी असलं तरी त्या एक आई आहे, सुनबाई आहेत, बहीण आहेत, अशा अनेक भूमिकांमध्ये स्नेहल तुम्ही असता. स्नेहल, तुमचं खूप मनापासून स्वागत. धन्यवाद. सर्वप्रथम आरपारला 1 लाख सबस्क्रायबर्स नुकतेच मिळालेले आहेत, तर त्यासाठी आरपारच्या सगळ्या टीमचे
अभिनंदन. धन्यवाद धन्यवाद. आणि दुसरी गोष्ट, या आरपारच्या या वुमन की बात या सेशनमधून तुम्ही स्त्रियांच्या मनाचे वेगवेगळे पैलू उलगडून दाखवण्याचं एक अत्यंत सक्षम माध्यम दिलेलं आहे. त्यासाठी तुमचे आभार. धन्यवाद धन्यवाद. स्नेहलजी, इंटरव्ह्यू सुरू करण्यापूर्वी आम्ही तुमचं स्वागत एका वेगळ्या पद्धतीने करणार आहोत. बर्वा स्किन थेरपी नावाची हे प्रॉडक्ट आहे. कामाक्षी बर्वे नावाची वुमन की बात मधलीच एक स्त्री आहे. तिनं हे डेव्हलप केलेलं किंवा त्यांच्या कंपनीचं हे प्रॉडक्ट आहे. कामाक्षी बर्वे यांचं बर्वा स्किन थेरपी. गाईच्या तुपापासून ब्युटी प्रॉडक्ट्स त्यांनी बनवलेत. तर याच्यामध्ये स्किन थेरपी किंवा स्किन केअर, हेअर केअर असे हे प्रॉडक्ट आहेत. तर हे आयुर्वेदावर आधारित बर्वा स्किन थेरपी तुम्हाला गिफ्ट देतोय आणि तुमचं मनापासून स्वागत करतोय. धन्यवाद. अर्थातच बर्वा हे ब्रँड नेम माहिती आहे सगळ्यांनाच, आता मोठं झालेलं आहे. कारण बऱ्याचदा मोबाईलवरती जाहिराती येताना बर्वाच्या येत असतात आणि ते किती नॅचरल प्रोडक्ट्स आहेत हे येत असतं. त्यामुळे थँक्यू मला हे दिल्याबद्दल. येस, या नॅचरल प्रॉडक्ट्स बरोबर आपण नॅचरल गप्पांना आता सुरुवात करूया. नक्कीच. आता मजा येणार आहे आज गप्पा मारायला, कारण प्रवीण तरडेचा एक राकटपणा, रांगडा प्रवीण तरडे आणि तितकीच हळुवार अलवर अलगद अशी त्याची बायको म्हणजे आमच्या वहिनी स्नेहल प्रवीण तरडे. मी त्यांना आमचं खूप कौटुंबिक स्नेह जिव्हाळा आहे. मी त्यांना अतिशय चांगल्या पद्धतीने ओळखतो. म्हणून मला आज असं वाटलं की आमच्या वहिनींकडे म्हणजे प्रवीणच्या बायकोकडे, स्नेहलकडे जे गुण आहेत ते खूप कमी लोकांना माहिती आहेत. वुमन की बातच्या माध्यमातून या सर्व प्रेक्षकांना समजायला पाहिजे की तुम्ही काय काय करता. मला पहिला प्रश्न तुम्हाला असा विचारायचा आहे की ठीक आहे, आत्ता तुम्ही एका सेलिब्रिटी म्हणून वावरताय, पण तुमचं जे आयुष्य आहे आजही सेलिब्रिटी जरी असला तरी सर्वसामान्यांसारखंच तुम्ही जगता, नाही का? होय. नाही, मला काय म्हणायचं की मी आहे सेलिब्रिटी, पण माझं जे काम आहे ना, एखादी सामान्य स्त्री जेवढ्या पद्धतीच्या गोष्टी हँडल करते तेच सगळं मी करते. खरं तर फक्त मी माझ्याकडे मीडिया हे माध्यम असल्यामुळे, त्या माध्यमात मी काम करत असल्यामुळे ते जगासमोर येतं, एवढाच फरक आहे. बाकी काम इतर स्त्रिया तेच काम करतात, मीही तेच काम करते, फक्त माझं काम दिसतं, बाकी काय. स्नेहल, मला जरा तुमची सुरुवात ऐकायला आवडेल. म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे तुम्हाला सांगायला मला एक सांगतो की ह्या पोलीस डिपार्टमेंटमध्ये काम करत होत्या पूर्वी. होय. त्याआधी कॉलेजमध्ये एकांकिका वगैरे तुम्ही खूप केल्यात. तो प्रवास कसा राहिलाय? कॉलेजमध्ये मी खरं एकांकिकांपर्यंत पोचले याचं कारण मला लेक्चर्स बंक करायचे होते. आणि दया आमचा सिनियर होता, देवेंद्र गायकवाड, जिथे प्रवीण आणि त्याची मैत्री सगळीकडे जगविख्यात आहे. पण तो ओरिजिनली माझा मित्र आहे आणि माझा सिनियर आहे. त्यांनी मला नाटकात एकांकिकांमध्ये घेतलं. मी त्याचं फाइंड आहे, दयाचं. न्यूज आहे ही न्यूज आहे. तर त्याच्या थ्रू माझे एकांकिके स्पर्धांना सुरुवात झाली. झालं असं की त्यावेळी दया पुरुषोत्तम करंडक एकांकिका स्पर्धा जी आहे पुण्यातली, अत्यंत प्रतिष्ठित एकांकिका स्पर्धा आहे. तर तिथे त्यांना मुलं हवी होती काम करण्यासाठी. तर ते सगळेजण, नाटकाची टीम प्रत्येक वर्गात जाऊन विचारत होती की कुणाला इंटरेस्ट आहे का नाटक करण्यामध्ये वगैरे. तर माझ्या मैत्रिणीला डान्समध्ये इंटरेस्ट होता आणि ती म्हणाली की माझ्याबरोबर चल ना स्नेहल, आपण भेटूयात त्यांना जाऊन. तर मी म्हटलं ठीक आहे. तर त्यांनी नाव सांगताना देवेंद्र गायकवाड सांगितलं. तर मी आमच्या फ्रेंचच्या टीचर होत्या, आम्ही त्यांना विचारलं की असं एक देवेंद्र गायकवाड नावाचा एक मुलगा आला होता, कशी आहे ते टीम, जाऊ का आम्ही, त्यांना अप्रोच होऊ का? तर मॅडम म्हणाल्या की देवेंद्र गायकवाड असं मी कोणाला नाही ओळखत, एक अमित गायकवाड म्हणून आहे बाबा मुलगा, तो करतो सगळं. बरं. म्हटलं अमित गायकवाड, म्हटलं कोण आहे?
म्हटलं ठीक आहे अमित गायकवाड. मग मी अमित गायकवाडला आम्ही दोघी जणी शोधत फिरत होतो. तर एका रूममध्ये तो होता त्यावेळेस. त्याचा ना पाय फ्रॅक्चर झाला होता. बरं. तर आम्ही म्हटलं की अमित गायकवाडला भेटायचंय. तर त्या मुलांनी हाक मारली, दया तुला भेटायला कोणीतरी आले. म्हटलं देवेंद्र नाव आहे ह्याचं. बरं देवेंद्र म्हटलं तर त्याचं शॉर्ट फॉर्म देव्या वगैरे असं होऊ शकतं. मग हा देव्या नाहीये, हा देवेंद्र असं नाव सांगितलंय. टीचर मला म्हणाले अमित असं त्याचं नाव आहे, इथे त्याला लोक दया अशी हाक मारतायत. म्हटलं या माणसावर विश्वास ठेवावा का नाही. हो 3 नावं घेऊन फिरतोय. पण ती माझी आणि त्याची पहिली भेट. आणि त्याच्यानंतर आमचं वर्कशॉप झालं नाटकाचं. त्या वर्कशॉपमध्ये त्याला माझ्यातले गुण दिसले असावेत म्हणून त्यांनी पुरुषोत्तमच्या टीममध्ये मला इन्क्लूड करून घेतलं. वा वा. म्हणजे कॉलेजमध्ये मैत्रिणीला ऑडिशन देण्यासाठी म्हणून फक्त सोबत गेलेली स्नेहल कॉलेजच्या एकांकिकेच्या वर्कशॉपमध्ये सामील झाली आणि तिथून स्नेहलचा प्रवास सुरू झाला. स्नेहल घायाळ पूर्वीची, बरोबर, आणि नंतरची स्नेहल तरडे. तरडे. ह्याच्यामध्ये 3 बातम्या आहेत. एक तर स्नेहलचा प्रवास कसा सुरू झाला. देवेंद्र गायकवाडला 3 नावं आहेत. आणि स्नेहल तरडे हा देवेंद्र गायकवाड यांचा फाइंड आहे. अशा 3 बातम्या एकंदर मला या संपूर्ण तुझ्या किस्स्यामध्ये दिसत आहेत. ओके, तिथून पुढे तिथून पुढचा टप्पा आहे मिलिंद शिंत्रे यांची ओळख. अरे बापरे. होय. मिलिंद शिंत्रे हे त्यावेळेसची अल्फा करंडक एकांकिका स्पर्धा, बरोबर, त्याच्यामध्ये ते आमच्या कॉलेजची 2000 सालाच्या आसपास, 2003-04 मध्ये. तर ते एकांकिका बसवत होते उद्या नावाची. मिलिंद शिंत्रे. ओके. आणि त्या एकांकिकेमध्ये जी मुलगी काम करत होती तिच्या आई वडिलांनी ऐनवेळी नकार दिला की असं काही नाटक वगैरे एकांकिका वगैरे करायची नाही. बर. तर खूप जवळ आलेली होती स्पर्धा आणि मुलगी मिळेना. आता हा किस्सा सांगण्यासारखा हसण्यासारखा पण आहे. मिलिंद शिंत्रे ओंकार आठवलेला म्हणाले, ओंकार आठवले जो सगळं बघत होता आहे, त्याला म्हणाले एक रेडा म्हैस आण शोधून, मी तिच्याकडून डायलॉग वधवून घेतो. बापरे. आणि ती म्हैस मी निघाले. मिलिंद शिंत्रे. तर तो दयाकडे गेला, ओंकार आठवले, की एक अशी अशी मुलगी पाहिजे एकांकिकेसाठी. तर दया म्हणाला अरे स्नेहल घायाळ नावाची मुलगी आहे वर्कशॉपमध्ये, आत्ताच तिने चांगलं काम करेल ती असं वाटतंय, तर एकदा ट्राय कर. म्हणून मी आणि ओंकार आठवले मिलिंद शिंत्रे यांच्या घरी गेलो. मिलिंद शिंत्र्यांनी बघितलं वगैरे, मला स्क्रिप्ट दिलं हातामध्ये. आधी विचारलं की आधी कुठलं नाटक पाहिलंयस. तर मला काही माहिती नाही, नाटक वगैरे मी पाहिलेलं सुद्धा नव्हतं एकही नाटक. बरं. तर मी म्हटलं नाही मी नाही कुठलं नाटक पाहिलं. एकांकिका म्हणलं नाही. काय करतेस काय मग तू आयुष्यामध्ये. आधी तुम्ही काहीच पाहिलं नव्हतं? काहीच नाही, काही नाही. पोलीस, माझे वडील पोलीस दलात, असं नाटकाचा वगैरे काही संबंधच नाही. मग मला म्हणले बरं ठीक आहे चल, ह्याच्यातल्या या 2 ओळी सांगितल्या त्या वाचून दाखव. त्या ओळी अशा होत्या की आता हा रात्रभर रडवणार नाही, हा आता रात्रभर जागवणार. मी आपलं वाचलं, आता हा रात्रभर जागवणार. तर ते म्हणाले असं नाही, आता हा रात्रभर जागवणार, अशा अर्थाने ते म्हणायचंय. बर. तर मी म्हटलं आता हा रात्रभर जागवणार. ही 2च वाक्य, म्हणजे एकच वाक्य 2 टोन मध्ये मी त्यांच्या समोर म्हटले. आणि त्यांचं त्याच्यावरची रिॲक्शन होती, ही मुलगी एक दिवस माई भिडे काढणार. म्हणजे इतकं हे त्यांच्या लक्षात आलं. आणि हे त्यांचे पुरुषोत्तम करंडक मधलं सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचं जे पारितोषिक आहे ते माई भिडे त्याला म्हणतात. ओके. आणि त्यांचा तो शब्द खरा झाला. लास्ट इयरला ज्यावेळी मी होते त्यावेळी मृग नक्षत्र या एकांकिकेसाठी मला माई भिडेचा पुरस्कार मिळाला.
वा वा, अभिनंदन. थँक्यू. वा. सो एकही एकांकिका कधीही पाहिली नाही, नाटक कधीही पाहिलं नाही, थेट एका एकांकिकेत, तेही बाबा आता कोणी नाहीये तर तुम्हाला काम करायची संधी मिळाली आणि त्या संधीचं तुमच्याकडून सोनं झालं. त्या एकांकिकेमध्ये सुद्धा मला अभिनयासाठी बक्षीस होतं. काय एकांकिकेचं नाव? उद्या. उद्या नावाची. मिलिंद शिंत्रेंनी लिहिली होती आणि दिग्दर्शित. करेक्ट. आणि त्यावेळी पण म्हणजे बक्षीस समारंभाला मी असंच कधी बक्षीस समारंभ पाहिला नव्हता, कसा असतो असं म्हणून गेले होते. आदेश बांदेकर त्यावेळी प्रमुख पाहुणे होते तिथे बक्षीस द्यायला. आणि सगळे झालं म्हणजे उत्तेजनार्थ वगैरे बक्षीस झाली. म्हटलं आता उत्तेजनार्थ गेलं म्हणजे बहुतेक नाहीच आता आपल्याला. त्यातल्या त्यात भाबडी आशा होती की मिळालं तर उत्तेजनार्थ वगैरे मिळेल. तिसरं झालं वगैरे नाही. मग मी आपली निवांत बसले होते. मग माझं नाव पुकारलं गेलं. तर माझं लक्षच नव्हतं, कारण मला जे अपेक्षित होते ती सगळी नावं निघून गेली होती बक्षिसं. तर ती जी मैत्रीण होती जी डान्समध्ये इंटरेस्टेड होती, जान्हवी, ती मला स्नेहल स्नेहल तुझं नाव, तिने मला जागा केलं. म्हणजे माझं नाव, मला बक्षीस मिळालंय अभिनयाचं पहिलं. मी धावत धावत स्टेजवरती, असे पाय लटलट कापत होते माझे बक्षीस घेताना सुद्धा. पण तो अतिशय अविस्मरणीय क्षण ठरला. वा. अल्फा करंडक. ह्याच माध्यमातून आता मी पुढे येतो. मग पुढे तुम्ही अभिनेत्री म्हणजे होऊच शकलात, झालात म्हणजे, पण लगेच अभिनेत्रीचा प्रवास न करता मला असं वाटतं तुम्ही पोलीस दलामध्ये नोकरी केली. हां, त्याच्या आधीही मग आता मिलिंद शिंत्र्यांच्या थ्रू एक महत्त्वाचा पुढचा टप्पा माझ्या आयुष्यामध्ये आला, तो म्हणजे प्रवीण विठ्ठल तरडे. अच्छा, मिलिंद शिंत्रेंमुळे हे झालंय? हे झालेलं आहे. याला जबाबदार मिलिंद शिंत्रे आहेत. मिलिंद शिंत्रे, अरा खतरनाक आहात तुम्ही. हा, काय काय नक्की प्रवीण तुम्हाला मिलिंद शिंत्रेंमुळे मिळाला, किंवा प्रवीणला तुम्ही मिलिंद शिंत्रेंमुळे मिळाला असं आपण म्हणू शकतो, ते काय नक्की? प्रवीण त्यावेळी पुण्याबाहेरचे जे जवळचे जी खेडेगाव आहेत, छोटी छोटी गावं आहेत, तिथे नाट्य चळवळ पोहोचवण्याचा प्रयत्न करत होता. तिथे जाऊन, स्वतः जाऊन तिथे एखादं नाटक बसवायचं असं त्याचं एक ध्येय. गावातल्याच मुलांना घेऊन, त्या गावातल्या मुलांना घेऊन ते बसवायचं असं त्याचं एक ध्येय होतं. असं आउटस्कर्ट्समध्ये अनेक गावांमध्ये तो त्यावेळी फिरायचा आणि नाटकं बसवायचा. तर उमरज जे गाव आहे आपलं अशोक खंड्यांचं, हो, तर त्यांच्या गावामध्ये अनेक वर्षांची म्हणजे शेकडो वर्षांची परंपरा आहे की नवरात्रीला 9व्या दिवशी, दसऱ्याच्या आदल्या दिवशी देवीसमोर नाटक सादर करायचं. ही त्यांची गेली अनेक वर्ष परंपरा आहे. तर त्या नाटकामध्ये उमरज म्हणजे ह्याच्या बरोबर ना, नारायणगाव त्या भागातलं, तिथलं उमरज. तर तिथे ती परंपरा आहे. तर त्या नाटकामध्ये पुरुष कलाकार गावातले असतात, पण स्त्री कलाकार जी असते ती बाहेरून आणली जाते, म्हणजे शक्यतो पुण्यातून, कारण पुण्याच्या जवळच आहे. तर त्या नाटकामध्ये काम करण्यासाठी प्रवीण स्त्री कलाकार शोधत होता. आणि त्यावेळी मी हे नुकतंच उद्यामध्ये एकांकिकेमध्ये काम केलेलं होतं, बक्षीस मिळालेलं होतं. आणि प्रवीणनी मिलिंद शिंत्र्यांना विचारलं की मी मुलगी शोधतोय, आहे का कोणी तुझ्या ओळखीतली? झालं. प्रवीण मग शिंत्र्यांनी माझं नाव सांगितलं की स्नेहल घायाळ नावाची एक मुलगी आहे, नुकतीच माझ्या एकांकिकेमध्ये काम केलेलं आहे, बक्षीसही मिळालेलं आहे, उत्तम अभिनेत्री आहे, बघ तू ट्राय करून. शिंत्रेंनी मला सांगितलं की त्याला जाऊन भेट. पण मग शिंत्रेंनी प्रवीणचं काही वर्णन केलं होतं की नाही तेव्हा? नाही, काही नव्हतं केलं, करायला पाहिजे होतं ना. बरं, गमतीचा भाग. पण मग मी भरतनाट्य मंदिरला, मला आठवतंय अजूनही, त्यावेळी तो ह्याची एकांकिका बसवत होता, बँकेचे जे हे असतात आंतरबँक, तर त्याचं तो नाटक एकांकिका बसवत होता. तर भरतनाट्य मंदिरला तो होता. मला वाटतं त्यांची रंगीत तालीम असेल किंवा काहीतरी चालू असेल. तर मी त्याला जाऊन भेटले की शिंत्रेंनी मला तुम्हाला भेटायला सांगितलंय वगैरे. तर मग प्रवीणने मला एक म्हणजे स्क्रिप्ट दिलं.
तर तो म्हणला की हे स्क्रिप्ट आहे, यातला हा पॅरेग्राफ वाचून ठेव आणि उद्या ह्याची प्रॅक्टिस असेल कॉस्मॉस बँकेच्या शाखेमध्ये, तर तिथे ये, तिथे वाचन होईल. तर ही माझी प्रत्यक्ष हे पहिली भेट. त्याचं. हां, त्याच्या आधी पण एक गंमत होती की दया आम्हाला ना घेऊन जायचा मुलांना सगळ्या चांगल्या एकांकिका दाखवायला. तर तो एकदा अवगुंठन पाहायला आम्हाला घेऊन गेला. प्रवीणची एकांकिका आहे अवगुंठन. तर तुम्हाला माहिती मी काय बघितलेलं नव्हतं नाटक वगैरे काही. तर ते पहिलं एकांकिका किंवा ती पहिली हे मी पाहिलेलं. जे प्रवीणची एकांकिका होती. बरं, मला काय वाटायचं त्यावेळी, म्हणजे आता ही प्रवीणची एकांकिका आहे असं म्हणून दयाने असं कौतुकाने नेलं होतं. आणि त्यावेळी सुकृत खुडे हा लीड रोल करत होता त्याच्यामध्ये. तर मला वाटायचं की प्रवीण तरडे म्हणजे हा जो काम करतोय आपल्याला जो दिसतोय समोर, तो सुकृत खुडे. हा तो सुकृत खुडे होता. वा. मग तो मला प्रवीण तरडे वाटायचा, म्हणजे ह्याची एकांकिका म्हणजे जो आपल्याला समोर दिसतोय हा म्हणजे हा प्रवीण तरडे. म्हणजे इतकं माझं नॉलेज हे होतं, कमी होतं. तर त्यामुळे मला माहिती होतं, मी ऐकून होते की प्रवीण तरडे असं खूप मोठा लेखक दिग्दर्शक आहे, खूप चांगलं काम करतोय नाटकाच्या ह्याच्यात एकांकिकांच्या क्षेत्रामध्ये. पण आमची भेट अशी ती पहिली. मग त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी मी गेले त्या वाचनाला. मला वाटतं माझ्यासोबत मानसी होती, मानसी नाईक, श्रुती मराठे आणि मी, अशा 3 जणी होतो. तर त्यातली मग वाचनातून मी सिलेक्ट झाले. मग ते नाटक बसवायला मग आम्ही 2 जण जायचो उमरजला. मग तिथे मैत्री झाली, ओळख झाली, मैत्री झाली. मग हळूहळू मैत्रीचं प्रेमात रूपांतर झालं. अरे वा वा वा. असा तो प्रवास. म्हणजे दया, मिलिंद जिंत्रे, प्रवीण तरडे, सौ प्रवीण तरडे असा. दयामुळे मिलिंद शिंत्रे भेटले, मिलिंद शिंत्रेंमुळे प्रवीण तरडे भेटले आणि प्रवीण तरडेंमुळे मग पुढचं सगळं हे आता आयुष्य आहे. तर अशा या स्नेहल घायाळ ते स्नेहल प्रवीण तरडे हा प्रवास आता आपण ऐकला. स्नेहल प्रवीण तरडे याच्या पलीकडे एक स्नेहल आहे. त्या स्नेहलला मला आता प्रश्न विचारायचा आहे. म्हणजे ठीक आहे, प्रवीण तरडे मोठेच आहेत, ते सेलिब्रिटी आहेत आणि ठीक आहे, प्रवीण तरडेंची बायको म्हणून तुम्हाला कोणी काम देऊ शकतं. पण तुमचं स्वतःचं एक काहीतरी वकूब आहे, अभिनयाचा पाहिलेलाच आहे लोकांनी. पण त्या व्यतिरिक्त तुम्ही स्वतः लेखिका पण आहात आणि अभिनय लेखन याच्या पलीकडे जाऊन लेखनातलाच एक प्रकार म्हणजे कविता. तुम्ही बरेच वर्ष कविता पण लिहिता? होय, बरेच वर्ष मी शाळेत असल्यापासून कविता लिहिते. आणि मला इथे सांगायला आवडेल की कविता लिहिणं हे एक वेगळं स्किल आहे आणि गीत लिहिणं, हा मी त्याच मुद्द्यावर येतोय, हे एक वेगळं स्किल आहे. कारण आता आपण पाहतो धर्मवीर 2 या सिनेमात स्नेहल यांनी गीतलेखन केलेलं आहे. सिनेमाच्या श्रेयनामावलीमध्ये गीतकार म्हणून तुमच्या नावाचा उल्लेख आहे. छान वाटतं असं पाहायला. गीतकार हे खूप मोठं श्रेय आहे. सिनेमात गाणं हा सिनेमाला पुढे घेऊन जाणारं एक खूप सशक्त असं ती कला आहे, गीत. त्याचबरोबर तुमचा स्वतःचा दिग्दर्शित केलेला फुलवंती हा जो बिग बजेट मोठा सिनेमा आहे, ज्याची चर्चा आता सगळीकडे सुरू आहे, त्या फुलवंती सिनेमासाठी सुद्धा तुम्ही गीतकार म्हणून तुमचं नाव, दिग्दर्शिकेसोबतच गीतकार असं नाव आहे. तर कविता आणि गीत जरी आम्हाला ते सेमच वाटतंय, पण कलाकार म्हणून कविता आणि गीतकार किंवा कवी आणि गीतकार यात काय फरक आहे? दोन्ही अत्यंत वेगळे स्किल्स आहेत. आहे लिखाणाचाच प्रकार. जसं एकांकिका लिहिणं, नाटक लिहिणं, सिनेमा लिहिणं वेगवेगळे प्रकार आहेत ह्याच्यातले. तसंच कविता लिहिणं वेगळं आहे, गीत लिहिणं वेगळं आहे. गीतामध्ये गीत हे संगीतामध्ये बांधलं गेलेलं एक साहित्य आहे. कवितेला हे गरजेचं नाही की ते संगीतामध्ये बांधलेलीच असावी. ती मुक्त छंदही असू शकते, इतर कुठल्याही छंदातली किंवा वृत्तातली ती असू शकते. तसं गीताचं नाही आहे. तर मी कविता शाळेत असल्यापासून लिहित आहे, पण मी गाणं कधी मी नाही लिहिलेलं.
ते स्किल माझ्यात नाही हे मला माहिती आहे. हम्म. तरीही या 2 सिनेमांसाठी मी गीत लिहू शकले याचं श्रेय एकमेव आहे ते म्हणजे प्रणित कुलकर्णी. दादा. प्रणित कुलकर्णी हा आमच्या म्हणजे प्रवीणच्या सगळ्या सिनेमांचा गीतकार प्रणित कुलकर्णी. देऊळ बंद असेल किंवा सगळीकडे जे गाणं गाजतं आर 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 खतरनाक या गीताचा तो गीतकार, सर्व गीतांचा तो गीतकार माझा दादा प्रणित दादा, आपल्या सगळ्यांचाच दादा. हो येस येस. माझं आणि प्रणित दादाचं नातं ना खूप छान होतं. कधी त्या नात्याचा गाजावाजा नाही झाला, आमच्या दोघांमध्येच फक्त ते असायचं. मी अनेक वेळेला अनेक दुःखांमध्ये त्यांनी मला समजून घेतलेलं आहे, माझी समजूत घातलेली आहे, मला योग्य मार्ग दाखवलेला आहे. आणि असा दादा काही वर्षापूर्वी गेला. तो ज्यावेळी गेला ना त्यावेळी मला हे आतून खूप स्ट्रॉंग फिलिंग आहे सर की जाताना ना तो मला आशीर्वाद देऊन गेला. वा. त्याच्या मी ही 2 धर्मवीर 2चं हिंदी असेल किंवा फुलवंतीचं टायटल सॉन्ग असेल, हे माझं स्किल नाही, इदम न मम, हे त्याचा आशीर्वाद आहे. हे त्याच्या आशीर्वादाचं फळ आहे की मी ही 2 गाणी लिहू शकले. अदरवाईज ओरिजिनली हे माझं स्किल नाही. मी कविता लिहू शकते, मी गीत नाही लिहू शकत. हा त्याचाच आशीर्वाद आहे. दादाची आठवण थोडी भावूक करून जाते, कारण प्रणित कुलकर्णी हा आमचा असा मित्र आहे ज्याने सिद्धहस्त लेखक, अतिशय प्रतिभावान लेखक आणि गीतकार असं फटकन तो गाणं लिहून द्यायचा. आणि मलाही छान वाटतंय की असं आहे की एखाद्या नात्यातून जो आशीर्वाद दिला जातो आणि तेही जाणाऱ्या माणसाकडून जर आशीर्वाद मिळाला आणि ती प्रतिभा तो तुमच्याकडे देऊन गेला असं तुमचं मानणं आहे. आणि हीच तर त्या नात्याची खरी गंमत आहे. त्याच नात्याचं पवित्र असं ते नातं आहे की ती प्रतिभा तुम्ही घेतली. या निमित्ताने प्रणित, वी मिस यू. स्नेहल, ह्या प्रवीणचा स्वभाव आणि तुमचा स्वभाव, आत्ताही इंटरव्ह्यू चालू असताना प्रेक्षकांनाही हा प्रश्न पडला असेल की 2 अतिशय भिन्न स्वभाव, काय तुमचं रुटीन असतं दोघांचं? ते म्हणतात ना अपोजिट अट्रॅक्ट्स. आपलं लोहचुंबकामध्ये पण पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह असतील तरच एकमेकांना चिकटतात, अदरवाईज एकमेकांना रिपेल करतात. हो हो. दोघं जण अतिशय विरुद्ध स्वभावाचे आहोत, म्हणूनच कदाचित आमच्यामध्ये ते आकर्षण वा वा आहे. नाही, छान आहे तुमचं ते नातं, छान आहे. तोही तुम्हाला खूप रिस्पेक्ट करतो. म्हणजे ती एक आदरयुक्त भीती असते ना, म्हणजे प्रवीण घाबरतो हे सांगणं जरा, पण तरी एक आदरयुक्त, हे नको बाबा, तिला नको, तिच्या ते नको बाबा. कारण म्हणजे मला प्रेक्षकांसाठी मला हे नक्की तुम्हाला विचारायचं आहे. मला माहिती आहे पण मला प्रेक्षकांना हे माहिती हवं आहे. तुम्ही शुद्ध शाकाहारी आहात? होय. पूर्ण शाकाहारी? पूर्ण शाकाहारी. आणि प्रवीण पूर्ण मांसाहारी? पूर्ण मांसाहारी. लग्न आम्ही ज्यावेळी करायचं ठरवलं त्यावेळी माझं मागणं असं एकच होतं त्याच्याकडे. बाकी मी ठार प्रेमात होते. मी हेही नाही पाहिलं की तो किती पैसे कमवतोय का, आमचं भविष्य काय असणार आहे, काहीही पाहिलं नाही. मी कम्प्लीट त्याच्या प्रेमात होते. मी फक्त एकच गोष्ट त्याच्याकडे मागितली. मी त्याला म्हटलं, आयुष्यात कधीही मला तू नॉनव्हेज खायला लावायचं नाही, मला त्याला हातही लावायला लावायचा नाही. हे जर तू करू शकलास, मी नाही हात लावू शकत. म्हणजे माझी धारणा अशी आहे की देवानी माझ्यावर ही वेळ आणलेली नाही आहे की एखाद्या जीवाला जीवे मारून मी माझं पोट भरेन. ही माझी धारणा आहे. जर कधी देव न करो अशी कधी वेळ आली तर कदाचित मला नाईलाजाने ते खावं लागेल, पण आत्ता अशी वेळ माझ्या देवानी माझ्यावर आणलेली नाही आहे. तर मला कधी त्याला हात लावायला लावू नकोस किंवा तुझ्यासाठी ते करायला लावू नकोस. मग तुम्ही घरी करत नाही का नॉनव्हेज? नाही, मुळीच नाही. प्रवीण ऑफिसमध्ये करतो, घरी त्याला नॉनव्हेज करायला अलाउड नाही आहे. मला ते
स्वयंपाकघरात माझ्या शेगडीवरती असं काहीतरी मांस शिजतंय, कुणीतरी मेलेला प्राणी शिजतोय, ही मला संकल्पनाच थोडीशी जरा भीतीदायक वाटते. असं ते धुतात वगैरे, रक्त बिक्त, बापरे. पण मग प्रवीण ऑफिसमध्ये सगळं बनवतो का? होय. पण मग त्याची भांडी वेगळी आहेत. त्याच्या मित्रांना तुम्हालाही माहिती आहे, सगळ्यांना बोलवून त्याला ते बनवून खायला घालायला त्याला फार आवडतं. स्वतः स्वयंपाक करून त्याला खायला आवडतं घालायला. आणि व्हेज लोकांसाठी काय असतं हेही तुम्हाला माहिती आहे. प्रेक्षकांना सांगते, श्रीखंडाचा डबा. नॉनव्हेज खाणाऱ्यांसाठी अशा मस्त याद्या असतात, हे पदार्थ, तो पदार्थ, तो पदार्थ. जे व्हेजिटेरियन आहेत त्यांनी पोळी आणि श्रीखंड खा असं त्याचं म्हणणं असतं. आणि इंद्रायणी राईस. वा. पण मग आता तुमचं रुटीन कसं असतं? कारण प्रवीणचं सगळं काम हे रात्री चालतं. बरोबर. तुमचा दिवस सुरू कधी होतो? त्यातही आम्ही विरुद्ध आहोत. त्याचा दिवस ज्यावेळी मावळतो त्यावेळी माझा सुरू होतो. तो साधारण पहाटे वगैरे झोपतो 5-6 वाजता. 6 वाजता मी उठते. 10 वाजता झोपणे, 6 वाजता उठणे हे माझा खूप आवडीचं, मी खूप आवडीने करते हे. कधी कधी नाही शक्य होत, पण मी शक्यतो, मला आवडतं 10 वाजता झोपायचं. 9:30 वाजता बेडरूममध्ये जायचं, काय आपलं आवरावरी करायची. 10 वाजता गुडूप आणि 6 वाजता गजर होतो, उठायचं. मुलाची शाळा असते, डबा करायला लागतो. असं माझं रुटीन. एकदम शिस्तबद्ध. आणि त्याचं म्हणजे रात्र जशी झाली की त्याला अत्यंत एनर्जी यायला लागते. मग त्याला सगळं सुचायला लागतं. सिनेमे सगळे रात्री सुचतात. तुम्ही घरी चूल केल्याचे मध्ये सोशल मीडियावर फोटो टाकले होते. होय. ते काय आहे? मला ना लहानपणापासून ना, असं आपण गावाकडे गेलो की ना, गावाच्या स्वयंपाकघराचा एक वेगळा वास असतो बघा. त्यात तो चुलीचा वास असतो, त्या शेणाचा वास असतो, सारवलेल्या. एक वेगळंच वातावरण, माहोल असतो एकदम. आणि त्या वासाने मंत्रमुग्ध व्हायला होतं. तर तो वास आहे ना, त्या शेणाशी असलेला बंध, त्या मातीच्या चुलीशी असलेला बंध, हे मी ना कुठेतरी शहरामध्ये मिस करत होते. मला ते रोज हवं होतं. मी रोज करणं शक्य नाहीये, पण मला ते हवं होतं. मला दिसलं तरी पाहिजे ते रोज. म्हणून मग ठरवलं की मीच स्वतः एक आपला शेणाने सारवलेला ओटा बांधावा, त्याच्यावर एक चूल तयार करावी आणि जेव्हा जेव्हा शक्य असेल तेव्हा तेव्हा त्याच्यावर स्वयंपाक करावा, चुलीवरचा. आणि तो एक वासाचा परत एकदा अनुभव घ्यावा. आणि हे मला असं वाटतं प्रत्येकाला करणं सहज शक्य आहे. म्हणजे आता मी सुद्धा शहरात राहते. मी अनेकदा ही तक्रार असू शकते की फ्लॅटमध्ये कसं काय चूल मांडायची इच्छा असून सुद्धा. तर तुम्ही अगदीच मांडू शकता. म्हणजे आता हल्ली ते एक्झॉस्ट असतात, जरी धूर झाला तरी त्याच्यातून चिमणी असते, त्याच्यातून धूर बाहेर जातो. नाही तेही नाही शक्य, तिथे तुमची गॅसची शेगडी आहे, तर मी गॅलरीमध्ये बांधलेली आहे, तर गॅलरीमध्ये हे करू शकतो. आणि नाही होत एवढा धूर वगैरे, नाही होत. म्हणजे लाकडं जर व्यवस्थित वाळलेली असतील. मार्केटमध्ये गौऱ्या पण मिळतात, सगळंच मिळतंय. आणि शहरात सगळीकडे सगळं अवेलेबल आहे. तर एक प्रेमाचं एक हे म्हणून आपण करूच शकतो. वेगळं टेस्ट येते का चुलीवरची? वेगळीच टेस्ट. अशी भाकरी भाजी वेगळीच लागणार. तो जो अग्नी त्याच्यावरती दिला जातो ना, तो ऍक्च्युअल अग्नी आहे ना. हे गॅसचं म्हणजे काय, गॅसचं हे आहे, त्याला काय अग्नी नाही म्हणून. लाकूड जाळल्यानंतर जो अग्नी तयार होतो त्याची चव त्याच्यात होते ना मिक्स. वा. नैसर्गिक गोष्टींकडे तुमचा ओढा आहे असं दिसतंय याच्यातून. किंवा जुन्या गोष्टींमध्ये किंवा जुन्या दिवसांमध्ये तुमचं मन जास्त रमतं. तेच खरं आयुष्य आहे खरं. पण आता आपली लाईफस्टाईल खूपच चेंज झाल्यामुळे आपल्याला ते पूर्वी जसं सांगितलं गेलंय त्या नियमांमध्ये करणं शक्य नाही होत. पण जेवढं शक्य आहे प्रत्येकाच्या पॉसिबिलिटीनुसार तसं ते करावं. त्याच संस्कृती आणि ह्या गोष्टींवर देखील तुम्ही खूप अभ्यास करत असता. म्हणजे मला प्रेक्षकांना सांगायला आवडेल की चित्रपट, सिरियल किंवा नाटक या सगळ्या गोष्टींमधून आपण या कलाकारांना ओळखत असतो. पण त्या पलीकडे जाऊन स्नेहल काहीतरी वेगळा अभ्यास करतात.
मला तुम्हालाच प्रश्न विचारायचा आहे की आपल्या संस्कृतीचा तुम्ही एक वेगळ्या पद्धतीनं अभ्यास करताय, भारतीय संस्कृतीचा, तो नक्की काय आहे? हे सांगण्याआधी मी त्याची अभ्यासाची सुरुवात कशी झाली हे मला सांगायला आवडेल. सगळ्यांना माहिती आहे की मी आमचं मूल झाल्यानंतर मी ब्रेक घेतला होता काही वर्ष. आणि प्रवीण हे अत्यंत अभिमानाने सांगतो की तिने घेतला होता आणि आता ती परत काम करते. त्याच्यामध्ये तर म्हणजे बोलताना जाणवतं की याची जाणीव त्याला आहे, हे नेहमी मला जाणवतं. तर हा जो ब्रेक घेतला तो एकतर म्हणजे माझा स्वतःचा निर्णय होता, तो काही कोणी माझ्यावर लादलेला नव्हता. पण तरीही तो निर्णय घेणं आणि तो म्हणजे कॉन्स्टंटली तो फॉलो करणं अवघड होतं. मी खोटं नाही बोलणार. म्हणजे मला दुःख व्हायचं. म्हणजे मी आता नुकतीच एवढं एकांकिका स्पर्धांमध्ये ज्या स्पर्धांमध्ये माझ्या सोबत ज्या असायच्या मोठमोठ्या, आता त्या मोठ्या हे आहेत, सेलिब्रिटी आहेत, अभिनेत्री आहेत, तर त्यांना मी कधी बक्षीस नाही घेऊ दिलं मी स्पर्धेत असताना. आणि त्या मुली आता मोठे मोठे प्रोजेक्ट्स करतायत, मोठ्या मोठ्या फिल्म्स करतायत आणि आपण घरी बसलोय, शूशी साफ करतोय. ह्याचं कुठेतरी दुःख व्हायचं. अरे आपण हा निर्णय नाही करत ते काम, हा निर्णय बरोबर होता का नाही असं पण प्रश्न निर्माण. आणि वय निघून चाललंय. एकतर अभिनेत्रींचं कारकिर्दीचं हे स्पॅन खूप छोटा असतो आणि त्यात आपलं वय निघून चाललंय याची जाणीव असायची. मला त्रास व्हायचा. मी हे कुणाला बोलून दाखवू असं व्हायचं. म्हणजे प्रवीण सुद्धा त्यावेळी स्ट्रगल करत होता, नाव मिळवण्यासाठी धडपड चाललेली होती, तो घरी नसायचा. आणि हा निर्णय तर आपण घेतलेला आहे, पण मग मी हे सांगू कोणाला की मला हे दुःख होतंय, काय करू मी त्या दुःखाचं. या प्रश्नातून मिळालेला मार्ग म्हणजे अध्यात्म. अरे बापरे. म्हणजे मनातली जी उलघल आहे, हो बरोबर का चूक, बरोबर का चूक, ही जी मला शांत व्हायचं होतं मनाने. मी जो निर्णय घेतलाय तो योग्य आहे हे मला माहिती होतं, माझ्या मेंदूला माहिती होतं, पण माझं मन ऐकत नव्हतं. अरे बापरे. तर मन काबूत ठेवण्यासाठी अध्यात्मा व्यतिरिक्त दुसरा कुठला मार्ग असणार? विज्ञानाने तर हे सांगितलेलं नाहीये की तुमचं मन तुम्ही स्वतःच्या ताब्यात कसं ठेवाल. प्रॅक्टिकल आहे विज्ञान, खूप विज्ञान प्रॅक्टिकल आहे. विज्ञान म्हणतं मन. आता मी जर तुम्हाला विचारलं तुमच्या शरीरामध्ये मन कुठे आहे दाखवा, विज्ञानाने हे करा, सिद्ध करा, नाही तर विज्ञान नाही सांगू शकत. विज्ञान त्याच गोष्टींचा विचार करतं जे डोळ्यांना दिसतं. मायक्रोस्कोप अंडर का असेना, खाली का असेना, पण ते दिसतं. त्याच्या मागचे फॅक्ट्स विज्ञान सांगू शकतं. पण जे दिसतच नाही, मायक्रोस्कोप अंडर सुद्धा दिसत नाही, त्याबद्दलचे फॅक्ट्स हे अध्यात्म सांगतं. उदाहरणार्थ विज्ञानाला ब्रेन दिसतो, मेंदू दिसतो. विज्ञानाला मेंदूचे सेल्स दिसतात. पण विज्ञानाला मेंदूत चाललेले विचार दिसतात? नाही, विचार नाही दिसू शकत. लाईट्स काहीतरी रिफ्लेक्ट होतात असं एवढं दिसतं, विचार नाही दिसत. पण अध्यात्माला त्या विचारांवरती पण विचार तर असतात ना, विचार येतात हे मात्र फॅक्ट आहे की नाही. पण मग जे येतात पण ते दिसत नाहीत म्हणजे ते नाहीच असं विज्ञानाचं म्हणणं आहे. पण मग असं आहे का खरं की थॉट्स नाहीच आहेत कारण ते दिसत नाहीत? नाही नाही, असंख्य विचार असतात. तसंच मन आहे ना माणसाला, माइंड आहे की नाही, पण ते दिसतंय का? विज्ञान प्रूव्ह करू शकतंय का? पण ते आहे. मग या गोष्टी ज्या दिसत नाहीत पण त्या अस्तित्वात आहेत अशा गोष्टींचा विचार हा अध्यात्मात केला जातो. मग तुमचं मन तुमच्या ताब्यात कसं पाहिजे, तुमचे विचार तुमच्या ताब्यात कसे पाहिजेत, तुमची कर्म तुमच्या ताब्यात कशी पाहिजेत. आणखी एक सोपं लोकांना कळेल अशा ह्याचं उदाहरण देते. म्हणजे लोक म्हणतात की देव असतो का वगैरे, मला दाखवा. एक साधं उदाहरण तुम्हाला सांगते. एखादी कुठली फेमस कंपनी घ्या, कुठलीही कंपनी, आपण काय रिलायन्स कंपनी आहे हे मान्य आहे, हे मान्य आहे. रिलायन्स कंपनीचं खातं कुठल्या तरी बँकेत आहे,
रिलायन्स कंपनी ही टॅक्स पे करते. रिलायन्स कंपनीचे अनेक ठिकाणी शाखा आहेत, कामकाज चालतं. मला तुम्ही रिलायन्स कंपनी दाखवा असं जर मी तुम्हाला म्हटलं, मला कंपनी दाखवा, तर तुम्ही दाखवू शकाल का? नाही. अशी कशी कंपनी? ती काय व्यक्ती आहे का अशी, किंवा काय वस्तू आहे? ती काय आहे? तुम्ही मला हेड ऑफिसकडे घेऊन जाल की हे रिलायन्सचं ऑफिस आहे, मी म्हणेन हा त्याचा पत्ता आहे, हा ॲड्रेस आहे त्या कंपनीचा, या ॲड्रेसवरती इथे माणसं काम करतात. हा ॲड्रेस म्हणजे ती कंपनी नाही आहे. कागदावर तिचं नाव रजिस्ट्रेशन लिहिलेलं आहे म्हणजे ती कंपनी नाही आहे, तिचं रजिस्ट्रेशन येते. तसं आपण म्हणजे मी ही जी स्नेहल शरीर धारण केलेली, हा माझा ॲड्रेस आहे, तुमचा हा ॲड्रेस आहे, तुम्ही नाही आहात. काही वर्षांसाठी तुम्ही या शरीरामध्ये राहायचं आहे. तुम्ही कुठे आहात पण? मग मी सर्वव्यापी आहे असं अध्यात्म सांगतं. अहम ब्रह्मास्मी हे आपल्या वेदांचं सार आहे. जे माझ्यात आहे, जे पिंडी ते ब्रह्मांडी. हा जो म्हणजे मी जी आहे, म्हणजे माझा जो आत्मा आहे तो सर्वव्यापी आहे, त्यातलाच एक अंश माझ्यात आलेला आहे. बर. आणि त्या आत्म्याचं ज्ञान म्हणजे ब्रह्मज्ञान आहे. हे सगळं कुठे वाचता तुम्ही? म्हणजे काय काय अभ्यास केला नक्की? अध्यात्म हे जे बोलताय तुम्ही, हे खूप ऐकत बसवं असं वाटतंय. वेगळं आहे विचार. आपण रोजच्या धडधड धडधड आयुष्यात हा विचार एवढा करायला वेळही नाही किंवा ऐकलं नाही, पण हे जरा इंटरेस्टिंग आहे. हे आपण यांना विचारूयात नक्की. तर हे जे तुम्ही बोलताय सगळं, हे तुमचा अभ्यास आहे. तुम्ही काय काय अभ्यास केला नक्की? मी सुरुवातीला मी जसं म्हटले की मी थोडीशी हे होते, दुःखी होते. तर घरामध्ये ना प्रवीणला आणि मला सुद्धा पुस्तकं वाचण्याचं खूप हे आहे, छंद आहे, वेळ आहे. खूप पुस्तक आहेत? खूप पुस्तक आहेत, साधारण 4-4.5 पुस्तकं आहेत घरात. हो, होय. आणि त्याच्यामध्ये मग मी सहज म्हणून संत साहित्य मी काढलं वाचायला. आणि संत साहित्य वाचत असताना मला हे सापडलं की अरे, आपल्या रोजच्या जगण्यामध्ये आत्ताची जी शिक्षण पद्धती आहे त्याच्यामध्ये माणूस म्हणून कसं जगायचंय या पृथ्वीवर हे कधी सांगितलंच जात नाही. वेगवेगळे विषय शिकवले जातात, पण जगायचंय कसं आपण? म्हणजे विज्ञान हे जग कसं निर्माण झालं सांगतं, बिग बँग झाला, अमुक झालं, लाईफ कसं तयार होतं हे सांगतं. अध्यात्म जे आहे ते त्याच्या मागचं पर्पस सांगतं. म्हणजे हे जग का तयार झालं, हे आयुष्य का तुम्हाला दिलेलं आहे, याचं काय करायचं, त्याचं पर्पस काय आहे, का तुम्ही इथे जन्माला आलाय, का ही पृथ्वी तयार झाली आहे, का हे रहाटगाडगं चाललंय, याचा विचार अध्यात्म करतं. हे मला हळूहळू कळायला लागलं त्या वाचनातून. माझं दुःख बाजूला झालं आणि मला असं काहीतरी सापडलं जे मी अत्यंत अभिमानाने मिरवू शकते की मला हे सापडलं आणि हे आहे आपल्याकडे आणि आपल्याला माहितीच नाहीये. इतकं सगळं रेडीमेड सगळं लिहून ठेवलेलं आहे. अनेक वर्ष, हजारो वर्ष माणूस इथे राहतोय भारत या भूमीवरती. अनेक वर्षांचे ऑब्झर्वेशन्स आहेत, निरीक्षणं आहेत जगण्याविषयीची, ती सगळी मांडून ठेवलेली आहेत. आपल्याला फक्त ते आत्मसात करायचं आहे आणि आपल्याला माहितीच नाही आहे की ते आहे. इंटरेस्टिंग आहे. स्नेहल, तुम्ही बाळणपणात म्हणजे घरामध्ये असताना तुमची द्विधा मनस्थिती आहे, त्याच्यावर विजय मिळवण्याचं काम अध्यात्मातून केलं असं नमूद केलं. जनरली असं बोललं जातं किंवा आपल्या पाहण्यात असं असतं की रिटायरमेंटनंतर किंवा सिनियर सिटिझन्स, ज्येष्ठ नागरिक झाल्यानंतर देव खूप वेळ मिळतो ना. मग ज्ञानेश्वरी, तुकोबाची गाथा, हे सगळं वाचलं जातं किंवा अध्यात्माची गोडी लागते. तर अध्यात्माची गोडी लागण्याचं असं काय वय असतं का? मुळीच नाही. मी तर म्हणते खूप म्हणजे बालवयापासून अध्यात्माची गोडी लावली पाहिजे मुलांना. आता बघा काय झालंय, अध्यात्माची गोडी संपत चालल्यामुळे किंवा ही अशी धारणा झाल्यामुळे की हे फक्त म्हाताऱ्या माणसांचं काम आहे, झालंय काय, हल्लीच्या मुलांमध्ये ना आहे सगळे, त्यांच्याकडे सोयी सुविधा सगळं व्यवस्थित आहे, पण तरीही मन सैरभैर आहे, शांतता नाहीये.
मनाला. खूप हल्लीची मुलं त्रागा करणारी, त्यांना कळत नाही, ते कन्फ्युज्ड आहेत, त्यांना त्यांच्यामध्ये ठहराव नाही आहे, त्यांच्यामध्ये शांतता नाही आहे, कारण ते त्यांच्या रूट्सना धरून नाही आहेत. आणि ते रूट्सना धरून नाही आहेत याचं कारण त्यांचे पालक रूट्सना धरून नाही आहेत, किंवा काही पालक असतीलही पण ते मुलांपर्यंत पोचवायचे कसे. हल्लीच्या काळात म्हणजे आजच्या जगण्याला अध्यात्म, वेद हे रेलेव्हंट कसं असेल याचा अभ्यास पालकांचा नाहीये. याला पालकही दोषी नाही आहेत. सिस्टीमच अशी उखडून ठेवलेली आहे इंग्रजांनी. धर्म संपवायचा ही संस्कृती इतकी, म्हणजे भारतीय संस्कृतीच्या पॅरलल अनेक संस्कृती होत्या अस्तित्वामध्ये, त्या हळूहळू सगळ्या लयाला गेल्या. पण भारतीय संस्कृती अजूनही जिवंत आहे. तर ती का जिवंत आहे, तर ती श्रेष्ठ आहे. ती सगळ्या कालानुरूप ती स्वतःला सिद्ध केलेलं आहे. ती सनातन आहे, ती आधीपासून होती, ती अजून जोपर्यंत पृथ्वी आहे तोपर्यंत ती संस्कृती राहील, इतकं श्रेष्ठत्व तिच्यात आहे. मग हे असं श्रेष्ठत्व हे मुळापासून नष्ट करा, या विचाराने ती अनेक पिढ्या तोडल्या गेल्या. त्या संस्कृतीपासून अनेक तुकडे झाले हिंदू धर्माचे. आता हिंदू धर्म मी हा शब्द वापरते, खरं तर धर्माचं नाव आपल्या सनातन आहे. पण तुम्ही लक्षात घ्या, हा शब्दही आपसूकपणे नकळतपणे निघून गेलाय. आपण लिहिताना आपला धर्म असं रिलिजन जर आलं कॉलम, तर आपण हिंदू लिहितो. हिंदू ही संस्कृती आहे. आपल्या धर्माचं नाव सनातन आहे. आपण सनातन असं धर्म लिहित नाही. ते पण नाव आहे म्हणजे आपण दिलेलं आहे, कारण तो त्याला ना आदी आहे ना अंत आहे. तो सनातन, तो पूर्वीपासून आहे म्हणून तो सनातन आहे. पण आपण ते लिहित नाही. आपण लिहितो हिंदू मराठा, हिंदू ब्राह्मण, हिंदू काय जे पुढे जात असेल. आपल्याला हे सिस्टमॅटिकली, स्ट्रॅटेजिकली तोडलं गेलेलं आहे वेगवेगळ्या जातींमध्ये. आणि त्याच्यामध्ये द्वेष निर्माण झालेला आहे जातीपातीमध्ये. मला अत्यंत मनापासून इच्छा आहे की हिंदू धर्मात प्रत्येक जातीने एक यायला पाहिजे, व्हायला पाहिजे. आपल्यामध्ये वेगळेपण आहे. म्हणजे एक ब्राह्मण घरातले सगळे हे काय म्हणतात आपण कुळाचार म्हणून, किंवा दैनंदिन त्यांचं रोजचं जगणं, आणि इतर मराठ्यांमध्ये असेल, अजून कुठले माळी असतील, विविध जे जाती आहेत त्यांचं रोजचं जगणं वेगळं आहे. हे निश्चित आहे, त्यांच्या जीवनशैलीशी संबंधित आहे, हे निश्चित आहे. पण आपण ते वेगळं पण सेलिब्रेट करायला शिकलं पाहिजे आता, हे मला म्हणायचंय. ते वेगळेपण धरून त्याच्यात भांडणं नाही केली पाहिजे. तू वेगळा आहेस, मी वेगळी आहे, मग म्हणून भांडायचं नाही. तुझं वेगळेपण, माझं वेगळेपण आपण मिळून सेलिब्रेट केलं पाहिजे. तर हिंदू धर्म टिकून राहील आणि तो पुढे जाईल, एकसंध राहील. आणि ही गरज आहे. आणि बरोबर जे दुष्ट लोक आहेत, ज्यांना हे संपवायचं आहे, त्यांनी ही ओळखले आहे की हे वेगळे आहेत. या वेगळेपणात भांडणं लावून द्या, डिवाइड अँड रूल. आणि ते सक्सेसफुल झाले, याला कारणीभूत आपण आहोत. राजकीय भांडवल केलं जातंय जातींचं, त्याच्यासाठीच चाललंय. सत्तेसाठी राजकारण केलं जातंय आणि तोडली जात आहेत माणसं एकमेकांपासून. पूर्वी एवढं नव्हतं, जातीवरती एवढं नव्हतं. मित्रांची मैत्रिणींची आडनावं पाहिली जायची नाहीत. जातीच्या भिंती माणसांमध्ये बांधल्या जात आहेत. बरोबर. आणि त्या नाही बांधल्या गेल्या पाहिजेत, त्या तुटल्या पाहिजेत. हिंदू म्हणून एक झालोच पाहिजे आपण, नाहीतर म्हणजे धर्म संपायच्या मार्गावर आहे. या सगळ्याची उत्तर अध्यात्मात सापडतात. या सगळ्याची उत्तर हे बघा, वेद म्हणजे काय. वेद याचा संस्कृत मूळ धातू आहे विद. विद या धातूपासून वेद हा शब्द तयार झाला आहे. विद धातूचा अर्थ काय, तर दोन अर्थ आहेत. एक आहे असणे, टू एक्झिस्ट, आणि दुसरा आहे ज्ञात करणे, टू नो. मग वेद आपल्याला काय सांगतात की आपण माणूस म्हणून पृथ्वीवर आहोत, तर माणूस म्हणून जगताना तुम्हाला काय काय ज्ञात असलं पाहिजे. अच्छा, हे सगळं वेदांमध्ये आहे.
याला वयाचं बंधन नाही. हम्म. हे जाणून घेण्यासाठी वयाचं बंधन नाही. लहानपणापासून म्हणजे वैदिक जीवनशैली जर आपण आत्मसात, आता हल्ली अवघड आहे पण त्यातल्या त्यात प्रयत्न जर केला तर वैदिक जीवनशैलीमध्ये आपल्याला 4 अवस्था सांगितलेल्या आहेत. कुठल्या तर ब्रह्मचर्य आश्रम 4 आश्रम सांगितलेले आहेत ब्रह्मचर्याचं. त्यानंतर दुसरं आहे ते गृहस्थाश्रम आहे, तिसरं आहे ते वानप्रस्थाश्रम आहे आणि चौथा आहे ते संन्यासाश्रम आहे. हे जगण्याचे, सामान्य माणसाच्या जगण्याचे हे 4 अवस्था आहेत. ब्रह्मचर्य म्हणजे साधारण जर 100 वर्षाचं आयुष्य माणसाचं जर आपण पकडलं तर त्याचे 4 भाग, 1 ते 25, 25 ते 50, 50 ते 75, 75 ते 100 या 4 टप्प्यांमध्ये ह्या 4 अवस्था जगायच्या आहेत. मग ब्रह्मचर्याश्रमामध्ये तुम्ही असताना तुम्ही काय करायचं आहे तर तुम्ही फक्त आणि फक्त अभ्यासावर लक्ष केंद्रित करायचं आहे. गुरुकुल वगैरे गुरुच्या घरी जाऊन जेवढं ज्ञान प्राप्त करून घ्यायचं आहे, घेता येईल तेवढं करायचं आहे. मग 25 वर्षाचं मूल झाल्यानंतर लग्न करून तो गुरुकुलातूनच, मग तिथूनच ते काशीला जायचे, मामा घेऊन जायचा, मग तिथूनच मुलगी आणायची आणि त्याचं 25 नंतर गृहस्थाश्रम आपोआप सुरू व्हायचं. मग 25 ते 50 तुम्हाला गृहस्थाश्रमामध्ये सगळी कामं करायची जी सांगून दिलेली आहे. संसार करायचा आहे, वंश पुढे न्यायचा आहे, अर्थार्जन करायचं आहे, तुमची काय उदरनिर्वाह ज्या गोष्टीवर चालतो ते काम करायचं आहे 50 पर्यंत. 50 वर्षाचं झाल्यानंतर तुम्ही वानप्रस्थाश्रमाला निघून जायला सांगितलेलं आहे. मग वानप्रस्थाश्रमात का निघून जायचं तर हे बंध हळूहळू तोडायचे आहेत. हा प्रवास एकट्याचा आहे याची जाणीव असली पाहिजे. म्हणून वानप्रस्थाश्रमात निघून जायचं. हळूहळू मोक्षप्राप्तीचा मार्गाकडे कसं जायचं आहे याची सुरुवात म्हणजे वानप्रस्थाश्रम. मग 75 पर्यंत तुम्ही वानप्रस्थाश्रमात राहिला आहात. 75 ज्यावेळी तुम्ही ओलांडाल वय, त्यावेळी तुमच्या संसारातले सर्व पाश तुम्ही तोडून टाकायचे आहेत. मुलाच्या मुलीच्या संसारामध्ये काय चाललंय, नातवंड कशी वागतायत, हे कसा संसार करतायत, काहीही बघायचं नाही आहे. 75 तुमची झाली की तुम्ही संन्यासाश्रमाकडे जायचं आहे. संन्यासी राहायचं आहे म्हणजे काय तर सगळे बंध जे आहेत ते तोडून टाकायचे आहेत. आणि शेवटी मी आयुष्य ज्यावेळी संपेल त्यावेळी मोक्षप्राप्ती हे अंतिम ध्येय असलं पाहिजे मनुष्य जन्माचं. अवघड आहे. आता मोक्षप्राप्ती म्हणजे काय? मोक्षप्राप्ती म्हणतो आपण म्हणजे आपण स्वर्गात जातो का? म्हणजे सिरियलमध्ये दाखवतात असं ढगांमध्ये असं दरबार वगैरे भरलेला असतो. हा, स्वर्गात सगळं छान 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 असतं, नरकात सगळं वाईट असं शाळेत आपण. हो, तसे ते 7 चांगले लोक आणि 7 वाईट लोक आहेत. पण मोक्षप्राप्ती म्हणजे काय तर मी जसं म्हटलं की आत्मा हा जो शुद्ध चैतन्य आत्मा आहे तो आत्मा जिकडे सगळीकडे व्यापून आहे, संपूर्ण ब्रह्मांडात, संपूर्ण सृष्टीत जो आत्मा व्यापून आहे त्याच्यात एकरूप होऊन जायचंय. परत माणसाचा जन्म नको, हे मनुष्य जन्माचं अंतिम ध्येय आहे. हे लक्षात घ्या. मग आम्ही वडाला फेऱ्या मारतो की 7 जन्म हाच पती मिळू दे, काय आपण अडकतो परत. खरं तर ह्याच्यात अडकायचं नाहीये. हे आपलं अध्यात्म सांगतं आपल्याला की तुम्ही या जन्ममृत्यूच्या फेऱ्यातनं बाहेर पडा आणि परमात्म्याशी एकरूप व्हा. अरे बापरे. आता हे आजच्या भाषेत जर तुम्हाला सांगायचं झालं, आत्मा म्हणजे काय तर आत्मा ही एनर्जी आहे. आता एनर्जी बद्दल आपल्याकडे भारतातही अनेक गोष्टी सांगितलेल्या आहेत. नैनं छिंदंती शस्त्राणी नैनं दहती पावकः. तेच इंग्रजीमध्ये अशा पद्धतीने सांगितलंय. एनर्जी कॅन नॉट बी क्रिएटेड, एनर्जी कॅन नॉट बी डिस्ट्रॉइड, इट कॅन कन्व्हर्ट इन टू डिफरंट फॉर्म्स. तर ही एनर्जी आहे आत्मा नावाची. सेम इलेक्ट्रिसिटी ही एक एनर्जी आहे जी आपल्याला दिसत नाही. म्हणजे आपल्याला त्याचं ज्ञान आहे. म्हणजे माणसाला माणूस म्हणून आपण इलेक्ट्रिसिटी ही एनर्जी वापरून माणसाने विविध वस्तू बनवल्यात. कोणी वॉशिंग मशीन बनवलंय, फ्रीज बनवलेला आहे, लाईट्स बनवलेले आहेत. ह्या प्रत्येक वस्तूंचं फंक्शनिंग, त्यांचं काम वेगळं वेगळं आहे. बरोबर. पण त्यांच्यामध्ये वापरली जाणारी एनर्जी कुठली आहे
इलेक्ट्रिसिटी ही एक एनर्जी आहे. तसंच आत्मा, सोल ही एक एनर्जी आहे. तीच एनर्जी वापरून काही जण माणसांच्या रूपात आहेत, काही जण प्राण्यांच्या रूपात आहे. कुत्रा, मांजर, झाड, पक्षी, विविध प्रकारच्या, इवन दगडामध्ये सुद्धा जे जे नैसर्गिक घटक आहेत त्यात ती एनर्जी व्यापून आहे. पण जसं आपल्याला इलेक्ट्रिसिटी या एनर्जीचं ज्ञान आहे, नॉलेज आहे, तसं आपल्याला आत्मा किंवा सोल या एनर्जीचं नॉलेज नाही आहे. ती कशी असते, ती कुठे असते, प्राण जातात म्हणजे काय जातं. म्हणजे आता समजा शास्त्रज्ञांनी ठरवलं की आपण वेगवेगळे क्लोनिंग प्रोसेस सक्सेसफुल का नाही होते. शास्त्रज्ञ आता हल्ली सगळं आर्टिफिशियल बनवू शकतात अवयव. असं आपण विज्ञान एवढ्या पुढे गेलंय की मी आर्टिफिशियल हार्ट बनवलं, आर्टिफिशियल हात पाय सगळे बनवले, एका टेबलावर मांडून ठेवले, तर ते सुरू होणार आहे का? त्याच्यात प्राण फुंकले जाणार आहेत का? विज्ञानाला येतं का प्राण फुंकता? नाही येत. तर ही जी एनर्जी, काहीतरी येतं, माणसाचा जन्म होतो म्हणजे त्याच्यात काहीतरी येतं आणि तू मरतो म्हणजे त्याच्यातून काहीतरी निघून जातं. ते जे निघून जातं, जे येतं, त्या एनर्जीचं नॉलेज, ज्याला आपण ब्रह्मज्ञान असं म्हणतो, त्यालाच आपण मोक्ष प्राप्ती म्हणतो, त्या एनर्जीपर्यंत पोहोचण्याचं नॉलेज, हे सगळं आपल्याला आपल्या संस्कृतीने, आपल्या धर्माने सांगून ठेवलेले आहेत. विविध मार्ग दाखवलेले आहेत की तिथपर्यंत तुम्ही कसे पोहोचा. बापरे. पण मग तुम्ही कसे पोहोचला तिथपर्यंत? हे म्हणजे तिथपर्यंत म्हणजे त्या ज्ञानापर्यंत. तुम्ही मगाशी वेद याचा उल्लेख केलात. बरोबर. माझ्याकडे जे ज्ञान आहे ते खूपच तोकडं आहे सर. पण त्या तोकड्या ज्ञानात सुद्धा मी आता तुम्हाला कळलं असेल की किती गोष्टी मला कळल्या ज्या आपल्याला शाळेच्या ह्याच्यामध्ये आपण नाही शिकतो. आपण तिथं मार्क्स मिळण्यासाठी जे प्रश्न असतात त्याची उत्तरं पाठ करतो. बरोबर. एवढ्याशा छोट्याशा तोकड्या ज्ञानात सुद्धा मला एवढ्या सगळ्या गोष्टी कळलेल्या आहेत. तर त्याचं जेव्हा मी डीप नॉलेज घेईन तेव्हा मला काय काय कळेल या उत्सुकतेपोटी मी आधी जसं म्हटलं, मी वाचायला सुरुवात केली. पण वाचणं आणि कुणीतरी शिकवणं याच्यामध्ये खूप फरक असतो. मी जेव्हा असं म्हणते की मी हिंदुत्ववादी विचारांची आहे, तर हिंदू धर्म किंवा सनातन धर्म ज्या धर्मग्रंथांवरती आधारित आहे तो धर्म, म्हणजे वेद जे आहेत ते जर मी उघडून पाहिलेच नसतील, त्याच्यात काय लिहिलंय हे मला माहितीच नसेल, तर मी कसली हिंदुत्ववादी. तुम्ही कोणकोणत्या वेदांचा अभ्यास करताय? चारही वेदांचा अभ्यास चालू आहे. पण मी हा खूप म्हणजे आपल्याकडे पुण्यामध्येच भीष्म इंडियन नॉलेज सिस्टीम नावाची एक इन्स्टिट्यूट आहे, क्षितिज पाटुगले सरांची. तर त्यांचं हे आहे की भारतीय ज्ञान परंपरा जी सगळी पुसल्या गेली आहे ती आता परत जिवंत करावी, असं त्यांचा उद्देश आहे. या उद्देशाने त्यांनी ती संस्था सुरू केलेली आहे. आणि त्या संस्थेमध्ये मी भारतभरात जेवढे मोठे मोठे प्रोफेसर्स आहेत, PhD वगैरे केलेले या विषयामध्ये, ते सगळेजण शिकवायला आहेत. तर मी ऑनलाईन मी हे सतत, आता तुम्हाला माहिती आहे आपण ज्या गोष्टींचा विचार करतो तेच आपल्या मोबाईलमध्ये दिसायला लागतं. AI इतकं प्रगत झालेलं आहे. ते मला कधीतरी रील्स बघताना, स्क्रोल करताना ते सारखं यायला लागलं समोर. म्हटलं जरा निदान चौकशी तरी करून बघावी, काहीतरी तर सापडेल. म्हणून मग मी सहज चौकशी म्हणून करायला गेले आणि मला ते फार आवडली तिथली सिस्टीम. आणि मग मी तिथे प्रॉपर मग कोर्स केला. एक कोर्स केला तुम्ही? हो. वेदांत, स्टडी ऑफ वेदास. अरे वा. व्यवस्थित सर्टिफिकेट परीक्षा दिली, सर्टिफिकेट मिळवलं. निदान आता मला माहिती झालं की त्याच्यात काय आहे. ह्या सगळ्यामुळे मग मी तो अभ्यास सुरू, आता मला त्याच्यामध्ये डीपमध्ये जायला खूप स्कोप आहे. आता हळूहळू मी आता हे फुलवंती वगैरे सगळे झाले रिलीज की मग एकतर संस्कृत परत शिकायला घेणार आहे. शाळेमध्ये जेवढं शिकलंय मार्कांसाठी, 10वीला जास्त मार्क मिळतात, स्कोरिंग सब्जेक्ट आहे म्हणून संस्कृत शिकलेली आहे. आता जाणून घ्यायचंय, आता मला ज्ञान हवंय म्हणून संस्कृत शिकणार. आणि मग पुन्हा तो डीप जेवढं जाता येईल, आयुष्य आहे तेवढं जाणार. स्नेहल, तुम्ही आता जे बोलताय सगळं
वेदांचा अभ्यास तुम्ही करताय. शुभेच्छा. तुम्ही पुढे आणखीन खोलात जाऊन तो अभ्यास करावा. तुमचं व्यक्त होण्याचं जे माध्यम आहे म्हणजे चित्रपट सध्या, किंवा चित्रपटाच्या माध्यमातून या सगळ्या तुमच्या ज्ञानाचा किंवा धर्माचा, संस्कृतीचा तुम्ही त्यात काही विचार मांडता का? आता ही माझी पहिलीच सुरुवात आहे दिग्दर्शिका म्हणून. पण इथून पुढे जेव्हा जेव्हा मला संधी मिळेल त्या प्रत्येक संधीमध्ये, त्या प्रत्येक चित्रपटामध्ये माझा धर्म, माझी संस्कृती आणि त्याचं श्रेष्ठत्व हे सिद्ध करण्याचा जिथे मला संधी मिळेल तिथे मी ते करणार. मी आपला धर्म कसा श्रेष्ठ आहे मी माझ्या कलाकृतीतून दाखवणार, अत्यंत अभिमानानं दाखवणार. आपली संस्कृती कशी श्रेष्ठ आहे आणि आपणच त्याची कशी वाट लावलेली आहे, पण तिचं म्हणून त्याचे श्रेष्ठत्व कमी होत नाही, ते मी दाखवत राहणार जिथे जिथे मला संधी मिळेल तिथे तिथे. वा, छान आहे. तुमच्याकडे जे वाहत आलेलं आणि ते तुम्ही पकडलेलं आणि आता त्याला तुम्ही धरलेलं आहे आणि आता त्याच्या खोलात तुम्ही जाणार आहात. या वाहत्या प्रवाहामध्ये पुढे जाऊन तुमच्या चित्रपटांमधून तुम्ही हे सगळं ज्ञान सगळ्यांसमोर मांडालच. पण जसं आपली संस्कृती किंवा आपल्या पूर्वजांनी जे लिहून ठेवलेलं आहे हे तुम्ही शिकताय, तसंच माझ्या माहितीत असं आहे की तुम्ही परदेशी भाषांचाही अभ्यास केलेला आहे. हो. ते काय? मी फ्रेंच भाषेचा अभ्यास केलेला आहे. मला भाषांबद्दल एक मनापासून एक आवड आहेच आहे. मी भाषेची विद्यार्थिनी आहे. भाषा हे माध्यम मला ना फार जादुई वाटतं. बघा ना, माझ्या मनातले विचार, माझ्या डोक्यात काय चाललंय हे मी तुम्हाला कशा माध्यमातून सांगते, तर भाषेच्या माध्यमातून. तुम्हाला ते कळतंय. ते का कळतंय? कारण भाषा आहेत. त्यामुळे मला भाषा हे माध्यमच खूप जादुई वाटतं. मग किती प्रकारे भाषा आपल्याला वापरता येते बघा ना. आपल्याला ललित लेख लिहिता येतात, आपल्याला बोलता येतं, आपल्याला कविता लिहिता येतात. एकच माध्यम वापरून आपल्याला चित्रपट लिहिता येतात, नाटक लिहिता येतं, आपल्याला पुस्तकं लिहिता येतात. एक हे माध्यम असं आहे की जे वापरून आपण किती जग बदलू शकतोय. मग त्या माध्यमाविषयी मला फार प्रेम आहे. आणि म्हणजे आता इंग्रजी असेल किंवा फ्रेंच असेल, कुठलीही भाषा जी असते ना त्याची प्रत्येकाची स्वतःची काही वैशिष्ट्य असतात, काही वेगळेपण असतं. तर ते मला ते सेलिब्रेट करायला खूप आवडतं. अर्थात मला हिंदी असेल किंवा या मातीतल्या ज्या भाषा आहेत त्या भाषांवरती माझं थोडं विशेष प्रेम आहे. आणि मराठी ही माझी मातृभाषा असल्यामुळे त्याच्यावर आणखी विशेष प्रेम आहे. पण म्हणून इतर भाषांचा मी दुस्वास नाही करत. हल्ली खूप दुस्वास करण्याची एक पद्धत सुरू झालेली आहे ना, तर ते मी नाही करत. एक गोष्ट आवडते याचा अर्थ बाकीच्या गोष्टी अजिबात आवडत नाहीत, बाकीच्या गोष्टींचा मी तिरस्कार करते असं आपण होत नाही. 4 मुलं आहेत तुम्हाला, त्याच्यापैकी एखादं आवडतं मूल असतं म्हणून बाकीचे आवडत नाहीत असं नसतं ना. तसंच माझं भाषांबद्दल आहे की माझी भाषा मला खूप आवडते जास्त, पण म्हणून मी बाकीच्या भाषांचा दुस्वास नाही करत. पण मग कुठली ती भाषा? फ्रेंच? मी फ्रेंच शिकलेली आहे. मी निर्मला ते पुरंदरे होत्या, त्यांच्याकडे मी अनेक वर्ष इंटरप्रिटर आणि ट्रान्सलेटर म्हणून काम केलेलं आहे. त्यांच्याकडे फ्रेंच लोक यायची फ्रान्सवरून, तर त्यांना पुणे दाखवायचं काम माझ्याकडे असायचं. बरं. कारण त्या लोकांना एवढी बाकीच्या भाषांचं नॉलेज नाही. त्यांच्याशी संवाद. म्हणजे आता समजा मी त्यांना रसशाळेत घेऊन गेले, आयुर्वेदिक रसशाळेत. मग तिथे काम कसं चालतं, डॉक्टर सांगायचे, मग ते मराठीत सांगायचे, मी त्यांना फ्रेंचमध्ये सांगायचे. बरं. त्यांचे फ्रेंचमध्ये काही प्रश्न असायचे ते मी मराठीत त्यांना सांगायचे की असं ते विचारत आहेत. अशी प्रश्न उत्तरं चालायची. त्याच्यानंतर मग ते येऊन गेल्यानंतर अनेक वेळा अनुभव पत्रातून पाठवायचे की कसा होता आमचा भारत पाहण्याचा अनुभव. मग ते फ्रेंचमध्ये पाठवायचे. फ्रेंच तुम्हाला बोलता तेव्हा? एकदम त्यावेळी खूप फ्लुएंटली यायचं. आता थोडं बरेच वर्ष झाली मध्ये गॅप पडली. पण मग त्यावेळी ती पत्र मी मराठीमध्ये ट्रान्सलेट करून त्यांचं बोंजूर नावाचं मासिक असायचं. मग त्या मासिकामध्ये ती पत्र छापली जायची मराठीमध्ये.
असा तो फ्रेंचचा एक प्रवास. वा 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 वा. फ्रेंचचा अभ्यास, त्यानंतर वेदांचा अभ्यास, संस्कृतीचा अभ्यास. नुकताच तुमचा थिएटरला सगळीकडे जोरदार चित्रपट चालू आहे. त्याच्यावर आपण बोललो नाही आहे खरं तर. फुलवंती हा एक खूप मोठा प्रोजेक्ट. पुन्हा तिथे संस्कृती आणि इतिहासाचा अभ्यास करून तुम्ही त्या एका कादंबरीला चित्रपट या माध्यमात आणलं. होय. फुलवंती ही स्वर्गीय पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे या अत्यंत एका प्रतिभावंत लेखकाची कथा आहे. तर या कथेमध्ये कथा काल्पनिक आहे, पण त्याचा बॅकड्रॉप जो आहे तो सवाई माधवरावांचा काळ असा आहे. मग ती बाकीची पात्र तीच घेतलेली आहेत. मग सवाई माधवराव आहेत तिथे, दिल्लीचा बादशाह आहे, आणि ह्या सगळ्यामध्ये ही काल्पनिक कथा गुंफलेली आहे. तर या कथेचं चित्रपटात रूपांतर करताना ही कथा एका पेशव्यांच्या दरबारातल्या प्रकांड पंडित एक आणि त्यांच्या दरबारात एक नृत्य सादर करण्यासाठी आलेली कलावंतीण, या दोघांची कथा आहे. वा. तर मग ही कथा एकतर तो प्रकांड पंडित आहे, मग तो कसा असला पाहिजे, मग त्याचं घर कसं असेल, त्याच्या घरात रोज काय चाललं असेल, हे मला माझा अभ्यास कुठेतरी तिथे दाखवण्याचा एक संधी तिथे मिळाली त्या निमित्ताने. आणि दुसरी गोष्ट, प्रोटॅगनिस्ट ही स्त्री आहे. मग स्त्रीचा अंतरंग एक स्त्रीच जास्त चांगल्या प्रकारे उलगडून दाखवू शकते असं प्राजक्ता माळीचा विचार होता. त्यामुळे मग ती अप्रोच झाली माझ्या अभ्यासाचा, आणि मी स्त्री असल्याचा एक उपयोग करून ती कथा चित्रपटाच्या माध्यमातून रूपांतर केली गेली. नक्की 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 बघा. थिएटरमध्ये चालू आहे सगळीकडे सिनेमा. मी पण त्या सिनेमात एक छोटीशी भूमिका यांच्या दिग्दर्शनाखाली केलेली आहे, सरदार दाभाडेंची, आणि फार उत्तम झालेली आहे ती भूमिका. वा वा. आणि तुम्ही डबिंगही उत्तम केलेलं आहे. खरं तर परत मी प्रेक्षकांना हे माहिती नसतं की अभिनय करणं हे एक वेगळं स्किल आहे, आणि केलेल्या अभिनयावरती डबिंग करणं हे त्यातलं एक छोटं वेगळं स्किल आहे. अनेक मोठमोठे नटसुद्धा डबिंगच्या वेळेस कधी कधी फसू शकतात. ते खूप अवघड स्किल आहे, पण मी त्या दिवशी पाहिलं अत्यंत सराईतपणे प्रोमॅक्स लेव्हलचं डबिंग तुम्ही केलेलं आहे. तुमचे खूप धन्यवाद. तुम्ही छोटासा रोल आपल्या नात्या खातर केलात. वा वा वा. अवघडलंपणा झालं माझं कौतुक ऐकून मला, कारण मी इथे तुमचे स्वभाव वैशिष्ट्य लोकांसमोर ठेवण्याचा प्रयत्न करतोय. मध्येच गाडी माझ्याकडे आली, पण मी मनापासून आभार मानतो तुम्ही माझं कौतुक केल्याबद्दल. छान वाटलं मला. पण अलाइदा, तो फुलवंती हा सिनेमा थिएटरमध्ये चालू आहे, जरूर पहा. गेले काही दिवसांमध्ये सोशल मीडिया आणि या सगळीकडे फुलवंती चित्रपटाच्या निमित्तानं अनेक मीडियामध्ये तुम्हाला बोलताना प्रेक्षकांनी पाहिलंय, ऐकलंय. आजच्या या इंटरव्ह्यूमध्ये आपण वेगळ्या पद्धतीचं वेगळं काहीतरी कॉन्टेंट स्नेहल प्रवीण तरडे यांच्याकडून ऐकतोय. तुम्ही दिग्दर्शिका म्हणून तुमचं पदार्पण सिनेमासृष्टीमध्ये दिग्दर्शिका म्हणून झालेलं आहे. तर दिग्दर्शिका म्हणून काम करताना एका स्त्रीला सेटवर काय अनुभव येतात एक, आणि दिग्दर्शिका म्हणून पुढे तुम्ही या सगळ्या सृष्टीकडे, चित्रपटसृष्टीकडे कसं पाहताय, काय स्वप्न आहे, अशा दोन्ही प्रश्नांची उत्तरं सलग द्या. स्त्री दिग्दर्शिका म्हणून काम करताना मला एक जाणवलेली गोष्ट, जी शक्यतो माहिती नाही आहे, दोन गोष्टी या इंडस्ट्रीबाबत. इथे ना जातपात असं काही होत नाही. आपल्याला माहिती पण नसतं आपण ज्याच्याबरोबर काम करतोय त्याची जात काय, त्याचा धर्म काय. नावावरून फार फार तर कळेल एवढंच, पण ते कधी विचारलं जात नाही किंवा त्याच्यावरून तुमचं क्वालिफिकेशन नाही ठरत. ही एक चांगली गोष्ट आहे. तशीच मला ही दुसरी गोष्ट जी जाणवली की मी स्त्री आहे म्हणून पुरुष दिग्दर्शकाला थोडंसं वरचढ एक स्थान, किंवा स्त्री दिग्दर्शक आहे म्हणून थोडंसं खालचं स्थान, असाही भेद मला नाही जाणवला. भेद या गोष्टीमध्ये जाणवला नक्कीच की माझं पहिलंच हे आहे, व्हेंचर आहे, प्रोजेक्ट आहे. तर पहिलं काम ज्या ह्यानी जेवढा आपल्याला आदर आणि रिस्पेक्ट मिळायला पाहिजे पहिल्या कामासाठी, तेवढा तो निश्चितच मला माझ्या टीमकडून नक्कीच मिळाला. आणि मी याच्यावरून वरती जाऊन सांगेन की खूप सहकार्य सुद्धा मिळालं सगळ्यांचंच. मला खूप गोष्टी शिकता आल्या.
मी इतके वर्ष प्रवीणला बघत होते, त्याच्याबरोबर सगळे राहत होते, तो काय पद्धतीने काम करतो हे सगळं मी बघत होते. पण म्हणतात ना, जावे त्याच्या वंश तेव्हा कळे. एक पत्नी म्हणून माझी तक्रार असायची त्याच्याबद्दल की तो घरी येत नाही, तो घरी वेळ देत नाही. आता मी स्वतः जेव्हा एक सिनेमा दिग्दर्शित केला आणि तिथे काय काय करावं लागतं हे मला जेव्हा कळलं, तेव्हा आता मला त्याच्याबद्दलची ही तक्रार उलट कमी होईल. मला कळलं की फक्त क्रिएटिव्हिटी हे एक क्रिएटिव्हिटी फक्त पुरेशी नाही आहे. चित्रपट साकार करण्यासाठी अनेक प्रकारचे गोष्टी आपल्याला हँडल करायला लागतात. बिझनेस रिलेशन्स हँडल करायला लागतात. मी कधी एवढी बाहेर पडलेली नाही आहे. बिझनेस रिलेशन्स कसे मेंटेन करायचे हे मला नॉलेज नाही आहे, हे स्किल माझ्यात नाही आहे. तर ते मला करायचं आहे हे मला कळलं की जर मला एक यशस्वी दिग्दर्शिका व्हायचं असेल तर फक्त मला कागदावर क्रिएटिव्ह राहून चालणार नाहीये. त्याचं एक्झिक्युशन करताना एक 100-200 जणांचा क्रू असतो. प्रत्येकाचा त्याची लीडरशिप करायची. प्रत्येकाचे डिपार्टमेंट आहेत, त्याचा HOD आहे, त्याला त्याच्या क्षेत्रातलं अनेक वर्षांचं ज्ञान आहे. मी नवीन आहे याचं भान मला असलं पाहिजे. ही एक टीम वर्क आहे, हे माझ्या एकटीचं नाही याचं भान असलं पाहिजे. तुमच्याकडे प्रत्येक आता समजा HOD आपले कॅमेरा डिरेक्टर ऑफ फोटोग्राफी असतील किंवा कोरिओग्राफर असेल किंवा कॉस्ट्युम्सचे असतील, त्यांचे ना अनुभव आहेत त्यांच्या क्षेत्रातले. हे मी नवीन दिग्दर्शिका म्हणून मी मान्य केलं पाहिजे. त्यांच्यावरती विश्वास ठेवला पाहिजे. ते जेव्हा मला काहीतरी सांगतायत तेव्हा त्यांचं नॉलेज वापरून सांगत असतील ना. बरोबर. माझं वाईट करायला तर कोणी हे सांगणार नाही. आपलीच टीम आहे, सगळीजण आपलीच माणसं आहेत. तर त्यांच्यावर विश्वास ठेवणं हे शिकायला पाहिजे. हे मी शिकले. वा वा वा. मराठीमध्ये एकंदर बघितलं तर स्त्री म्हणून दिग्दर्शिका ज्या आहेत नाही असं नाही, पण कमी आहेत. पुरुषांची संख्या तेवढी जरा जास्त आहे. याच्या मागचं कारण मला असं वाटतं की टॅलेंटची कमी आहे स्त्रियांमध्ये असं नाही आहे. पण मी जसं सांगितलं, मला आता कळलं की घरापासून किती लांब राहावं लागतं, किती काम करावं लागतं. स्त्रियांना एक स्त्री म्हणून हे शक्य नाही होत. मी जरी तिथे गेले होते आणि मी दिग्दर्शित करत होते सिनेमा, तरी माझ्या बॅकग्राऊंडला परार्धचा अभ्यास, त्याची शाळा, त्याचं हे सगळं डोक्यामध्ये चालू असायचं. मल्टीटास्किंग तसं पुरुषांचं होत नाही. पुरुष जेव्हा घरातून बाहेर पडतो कामासाठी तेव्हा त्याच्या मागे स्त्रियां इतका बॅकड्रॉपला तो घर नसतं. असतं, ऑफकोर्स असतं घर, पण ते स्त्रियां इतकं नसतं. ती त्यांची जबाबदारी नसते. तो जेवलाय का, तो शाळेतून आलाय का, त्याने अभ्यास केलाय का, त्याला बरं वाटत नाहीये का, मग त्याला औषध दिलंय का, इथपासून सगळं की तो गॅसवाला आलाय की नाही, लाईट बिल सगळे असतात ना. ह्या सगळ्या गोष्टी पुरुषांच्या ह्याच्यात माइंडमध्ये नसतात. त्यामुळे हा एक थोडासा फरक आहे. म्हणून कदाचित ते सोडून, ते बाजूला ठेवून पूर्ण वेळ या क्षेत्रात थांबणं बऱ्याचदा स्त्री म्हणून पॉसिबल नसेल असं मला वाटतं. अदरवाईज टॅलेंटची काही कमी नाही आहे. वा, टॅलेंटची काही कमी नाही. दिग्दर्शिका म्हणून एक काय पुढचं ड्रीम म्हणजे कसं असायला पाहिजे असं वाटतं? हा विषय निघालाय म्हणून सांगते की मला एक स्त्री म्हणून, पुरुषांबद्दल काही वाईट हे नाही, मत नाही, पण एक स्त्री म्हणून एक असा सिनेमा करायचा आहे ज्याच्यात बहुतांश स्त्रिया क्रूज असतील. म्हणजे जे HODs आहेत, डिरेक्टर ऑफ फोटोग्राफी असेल, कोरिओग्राफी असेल, कॉस्ट्युम्स असतील, अजून वेगळे मेकअप असेल, संगीतकार, गीतकार, असे हे सगळे मॅक्झिमम मला फिमेल क्रू घ्यायचा आहे आणि एक सिनेमा तयार करायचा आहे असं माझं स्वप्न आहे. वा वा. बायकांसाठी आणि बायकांचा असं म्हणून केलेला तो नाही, पण बायकांसाठीच असं नाही, तो सगळ्यांसाठी, पुरुषांसाठी पण असेल, पण बायकांनी केलेला, बायकांनी एकत्र येऊन केलेला. वा वा. वाट बघू आम्ही त्या सिनेमाची. शुभेच्छा तुम्हाला त्या सिनेमासाठी. आता तुम्ही बोलता बोलता तुमच्या तोंडी नाव आलं तुमच्या मुलाचं की बॅक ऑफ द माइंड तुमचा विचार चालू असतो. तर काय तुमच्या मुलाचं नाव काय आणि त्याच्याबद्दल आम्हाला जरा सांगा. मुलाचं नाव आहे परार्ध. 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 परार्ध या
शब्दाचा किंवा या नावाचा अर्थ काय? परार्ध ही एक संख्या आहे. हम्म, म्हणजे जसं असं एक लक्ष, एक सहस्त्र, तसं परार्ध हे मेजरिंग युनिट आहे. बरं. एक परार्ध म्हणजे 1 वर 17 शून्य, अरे बापरे. म्हणजे एक परार्ध. हो. असा त्या परार्ध या शब्दाचा अर्थ आहे. परार्ध हा शब्द तुम्ही फारसा कुठे ऐकला नसेल तरी एका ठिकाणी निश्चितपणे ऐकलेला असेल. मंत्र पुष्पांजलीमध्ये हा शब्द येतो. बरं. आपण आरती झाल्यानंतर जी मंत्र पुष्पांजली म्हणतो, हो. यज्ञेन यज्ञमय्यंत देवाः, तर त्याच्यामध्ये आंतार्धा परार्धात पृथिव्यै समुद्रपर्यंताया एकराळी हा. तर तिथे हा परार्ध हा शब्द आपण ऐकतो. बरोबर बरोबर. परार्ध हा तुमचा जो मुलगा आहे त्याची पण एक शिक्षण पद्धती तुम्ही डिझाईन केलेली आहे. तुम्ही जे आता वाचलंय आणि जे इतक्या वेळ आपण बोलतोय तर ते तुम्ही आचरणात पण आणलेलं दिसतंय. मला प्रेक्षकांसाठी हा प्रश्न तुम्हाला नक्की विचारायचा आहे की तुमच्या मुलाची शिक्षण पद्धती तुम्ही कसं प्लॅनिंग केलं? हे बघा, जे ज्ञान कागदावरच राहील, जे आचरणात येणार नाही, ते ज्ञान नाही. जर मला काही गोष्टी कळलेल्या आहेत, माझ्या मते ते ज्ञान आहे माझं, तर मी ते आचरणात सुद्धा आणलं पाहिजे. जर मला माहिती आहे, मी जर म्हणतेय की इंग्रजांनी आपली शिक्षण व्यवस्था उद्ध्वस्त केली, तर मीच स्वतः त्याच व्यवस्थेमध्ये माझ्या मुलाला नाही ढकलू. मग त्या ज्ञानाचा उपयोग काय मग? म्हणून त्याला एक वेगळा अँगल आजच्या दृष्टीने, आजच्या काळाला रिलेव्हंट होईल असा, म्हणून आम्ही त्याला एका वेगळ्या प्रकारच्या शाळेमध्ये आम्ही त्याला टाकलं. बरं. गोकुळ नावाची छोटीशी शाळा आहे. त्यांचा एक प्रयोग आहे हा, की तिथे हे सगळं जगायचं कसं माणूस म्हणून, तुम्ही कोणते कोणते स्किल्स तुम्ही स्वतःमध्ये डेव्हलप करू शकता. प्रत्येक मूल हे वेगळं आहे, प्रत्येक मुलाचे स्किल्स वेगळे आहेत, जे लहानपणापासून दिसत राहतं. बघा, कुठल्या ना छोट्या गोष्टीमध्ये ते दिसत राहतं. पण नॉर्मल आत्ताच्या शाळेच्या सिस्टीममध्ये काय होतं, सगळ्यांना धोपटपणे एकच हे ठेवलेलं आहे, हे शिकायचं, हे सब्जेक्ट, इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, हे सगळ्यांनी शिकायचंय. मग तुम्हाला त्याच्यामध्ये रस असो नसो, तुम्हाला त्याचे स्किल असो नसो, सगळ्यांनी तेच शिकायचंय. आणि ते जर तुम्ही नाही शिकू शकला तर तुम्ही ढ आहात. हा जो शिक्का पडतो मुलांवर, हा मला माझ्या मुलावरती नव्हता पडू द्यायचा. एखाद्या प्रत्येक मुल, म्हणजे जसं आता समजा उदाहरण द्यायचं झालं तर सचिन तेंडुलकर आहेत आपले. त्यांना जर सांगितलं असतं की नाही, तू क्रिकेट नाही खेळायचं, तुला आवडत आहे ठीक आहे, भूगोलाचा अभ्यास कर, तू भूगोलाचा अभ्यास कर, तुला भूगोलात तेवढे कमी मार्क काय आहेत, आता तू भूगोलाचाच अभ्यास कर आणि चांगले मार्क मिळवून दाखव, असा जर हट्ट आई वडिलांनी केला असता तर आज सचिन तेंडुलकर झाले असते का? नाही. लता मंगेशकरांना जर सांगितलं असतं की गाणं वगैरे नाही गायचं, अभ्यास करायचा मुकाट्याने, मराठी हिंदी सगळ्यांचा अभ्यास करायचा आणि शाळेत शिकायचं किंवा घरी थांबायचं, लग्न करायचं, असं जर आग्रह केला असता तर लता मंगेशकर आज असत्या का? आपण किती मोठ्या टॅलेंटला मुकलो असतो. बरोबर आहे, बरोबर आहे. तर प्रत्येक मूल हे वेगळं आहे आणि शाळा हे असे ठिकाण आहे जिथं ही मुलं घडली जातात. मग तिथे वावरताना शिक्षकांच्या नजरेत येतात की ह्या मुलाचं स्किल कुठलं आहे बाबा, ह्याला कुठल्या गोष्टीत तो जास्त इंटरेस्ट घेतोय, मग त्या दृष्टीने त्याचं स्किल डेव्हलप करण्याचा प्रयत्न या शाळेत केला जातो. गोकुळमध्ये. बरं. तर परार्धला सध्या तरी आम्हाला असं दिसतंय की त्याला वेगवेगळ्या वस्तू तयार करणं, लाकडी वस्तू. बरं. आपण एका मुलाखतीत हे याचा उल्लेख केलेला आहे. हो, त्याने तलवार केली होती ना. बरोबर. त्याला अशा विविध लाकडी वस्तू तयार करायला आवडतात. त्याला आता तो सध्या ॲनिमेशन पण करतोय. बरं. आणि त्याच्या मनाने करतोय. किती वर्षाचा आहे तो? आता 12 पूर्ण झाले, 13वा आहे चालू त्याला. आणि म्हणजे मला त्या सॉफ्टवेअरचं ज्ञान नाही, मला ते कसं करतात हे माहीत नाही, मी त्याला सांगितलेलं नाही हे कर. त्याच्या मनाने त्याला वाटतं म्हणून त्याचं शोधून. मग आता कोण शिकवणार हे? तर मग यूट्यूबवरती जाऊन त्याचे व्हिडिओज बघून की ते कसं करायचं असतं, कुठलं सॉफ्टवेअर लागतं, त्याचे कुठली बटणं असतात, काय वापरायचं, हे स्वतः करतोय तो. त्याच्या उत्स्फूर्तपणे ते आतून येते.
त्याला कोणी शिकवत नाही आहे. म्हणजे शोध घेण्याची एक वृत्ती आहे ती शाळेमध्ये तयार झाली. ती तयार झाली आहे. त्यामुळे तो आता ती ॲनिमेशन्स करतोय, छोटी छोटी ड्रॉइंग्स करतोय कम्प्युटरवरती. तर आता त्या स्किलनुसार काय आपल्याला पुढे शिक्षण देता येईल याचा विचार चालू आहे. त्याला पण मग वेद वगैरे हे शिकवता का तुम्ही, किंवा गोष्टी मधून काही? हां, म्हणजे रोजच्या जगण्यातून मी स्वतः आदर्श ठेवणे याच्या पलीकडे मी काही नाही करू शकत. मी म्हणजे मुलं म्हणजे आपला मालकी हक्क नसतो मुलांवर. मुलं ही फक्त आपण फक्त माध्यम आहोत ते या जगात येण्यासाठी. वा 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 वा. आपण त्यांचे मालक नाही. आपण आपल्या वागण्यातून जेवढं शक्य आहे आपला विचार मांडायचा, त्यातून त्यांना जे घ्यायचं आहे ते घेतील. पुढे जसं मोठं झाल्यावर मला आत्ता कळलं की हे सगळं करायचं असतं, तसं त्याची वेळ येईल कधीतरी जेव्हा त्याला मनापासून वाटेल की आपण हे शिकावं, त्यावेळी तो शिकेल. वा वा. जो देखेगा वही सीखेगा. किती सॉफ्ट पद्धतीनं त्यांचं जे बोलणं आहे किंवा त्यांचा जो संस्कार आहे त्यांच्या विचारांवरचा तो त्यांच्या बोलण्यातून आपल्याला दिसतोय. पण एक सांगितलं तर तुम्हाला खरं नाही वाटणार, या पोलीस दलामध्ये एकेकाळी काम करायच्या. त्यांचे वडील त्यांनी मगाशी सांगितलं त्यांचे वडील पोलीस दलामध्ये होते आणि वडिलांनंतर पोलीस खात्यामध्ये त्यांनी देखील नोकरी केली आहे. तेवढा एक तुमच्या आयुष्यातला भाग आहे, तो प्रेक्षकांना माहीत नाही आहे. तो आम्हाला आमच्या प्रेक्षकांसाठी तुम्ही सांगा. पोलीस सेवेतील माझी ही तिसरी पिढी आहे. हां. माझे आजोबाही पोलीस होते, माझे वडीलही पोलीस होते. मला असं वाटत होतं की थोडी काळ का होईना आपण सेवा करावी पोलीस दलाची. माझे वडील खूप लवकर गेले. मला त्यांच्यासाठी काही करण्याच्या आतच ते गेलेले होते. तर मला असं खूप इच्छा होती की म्हणजे पेन्शन डिपार्टमेंटमध्ये समजा मी काम करत असेल तर एखाद्या पोलीस कर्मचाऱ्याची पेन्शन मी वेळेत जमा केली तर मला असं वाटायचं की हे काम माझ्या बाबांपर्यंत पोहोचलं, मला ते समाधान मिळायचं. मग कुठेतरी हे समाधान मिळवण्यासाठी मी काही वर्ष पोलीस दलामध्ये नोकरी केली. पण अर्थात माझं ते क्षेत्र नाही. तुमचा ओढा इकडेच आहे, याच क्षेत्राकडे. त्यामुळे माझं असं झालं की ही जेवढी सेवा झाली तेवढी हे करा, स्वीकारा आणि आता मला मुक्त करा. तुम्ही राजीनामा दिलात? राजीनामा दिला. सरकारी नोकरी मिळावी म्हणून आंदोलन करणारी एक पिढी आहे. सरकारी नोकरीत आरक्षण मिळावं म्हणून धडपडणारी एक पिढी आहे. त्यांच्याबद्दलही मला आदर आहे. पण सरकारी नोकरीत स्थिर स्थावर झालेल्या असताना आपण आपली मनाची जी ओढ आहे त्या क्षेत्राकडे जाण्यासाठी सरकारी नोकरीचा राजीनामा देऊन निवडलेल्या क्षेत्रातही यशस्वी होता येतं, म्हणजे स्थिर स्थावर होता येतं आणि पुन्हा अध्यात्माकडे जाऊन आपली स्वतःची एक आदर्श जीवनशैली तयार करण्याचं काम सौ स्नेहल प्रवीण तरडे यांनी केलं आहे. आजच्या वुमन की बातच्या या एपिसोडमध्ये आपण एक नक्की पाहिलं असेल की प्रवीण विठ्ठल तरडे नावाचा एक झंझावात असतो. त्याची एक शैली आहे, त्याचं एक वेगळेपण आहे, ते त्यांनी जपलं आहे, त्यात त्याला यशही मिळालं आहे. पण त्याच्या मागे अतिशय एक संवेदनशील त्याची लाईफ पार्टनर, त्याच्या आयुष्याची जोडीदार ही अशीही आहे आणि एक अतिशय आक्रमकपणा आणि एक अतिशय संवेदनशीलपणा या दोन्हीचा एक छान मिलाफ असलेलं तरडे कुटुंबीय आहे आणि तेही आनंदात आहेत. आणि छान वाटलं स्नेहल, तुम्ही खूप मनमोकळेपणाने गप्पा मारल्या. मला वाटतं पहिल्यांदाच एवढं सगळं मीही तुमच्याशी बोललो असेल. होय, आणि मलाही एवढं सगळं बोलण्याची संधी पहिल्यांदाच मिळते आहे. म्हणजे कलाकार म्हणून व्यक्त होण्याचे अनेक प्लॅटफॉर्म्स उपलब्ध आहेत, पण त्याच्या मागची स्त्री म्हणून, माणूस म्हणून व्यक्त होण्याचे प्लॅटफॉर्म्स खूप कमी आहेत. तुम्ही तो प्लॅटफॉर्म मला दिलात याबद्दल खूप खूप धन्यवाद. नाही, तुम्ही आलात त्याबद्दल धन्यवाद. कारण आरपारचा वुमन की बात हा प्लॅटफॉर्मच असा आहे की कुठल्याही क्षेत्रातली यशस्वी आणि अतिशय कर्तृत्ववान अशी जी स्त्री असते त्या कुठल्या क्षेत्रातच जायला पाहिजे असं काही नाही. आपलं घर सांभाळून, आपलं कुटुंब आणि मुलं सांभाळून देखील खूप मोठं कर्तृत्व स्त्रीला सिद्ध करता येतं. फक्त एकच गोष्ट असते की ते कुठं बोलू शकत नाही, तिला ते कुठं मांडता येत नाही. आणि म्हणून अशा सगळ्या स्त्रियांसाठी वुमन की बात, वुमनच्या मनातली बात ही या प्लॅटफॉर्मवरून, म्हणून मी कमी बोलतो आणि मी ऐकतो जास्त आणि तुम्हीही ते ऐकता, भरभरून यश देता.
अनेक एपिसोड्स आमचे त्या तुम्ही पाहता, अनेक लोकांना पाठवता. हां, या माध्यमातून एक गोष्ट नक्की सांगतो की स्नेहल तरडे यांना तुम्ही ऐकलत तर तुम्ही हा एपिसोड बघताना तुमच्या मनात असा प्रश्न आला असेल कदाचित की अरे माझ्या पण घरामध्ये अशी एक स्त्री आहे, माझ्याही ओळखीमध्ये अशी एक स्त्री आहे की तिनं वुमन की बातवर गेलं पाहिजे आणि तिचे विचार मांडले पाहिजेत. त्यामुळे आपले विचार मुक्तपणे मांडण्यासाठीचं हे खुलं व्यासपीठ आहे ज्याचं नाव आहे वुमन की बात. तर अशा वुमनची माहिती तुम्ही कमेंट बॉक्समध्ये आम्हाला पाठवू शकता आणि आमच्यापर्यंत पोचू शकता. आमची टीम त्यांच्यापर्यंत पोहोचेल आणि जरूर प्रयत्न करू की त्यांनाही वुमन की बातमध्ये आम्ही बोलतं करण्यासाठी बोलू. मी आमच्या आरपार चॅनलकडून आमच्या सगळ्या माझ्या सहकाऱ्यांकडून स्नेहल तुम्हाला तुमच्या पुढच्या सगळ्या प्रोजेक्टसाठी, परार्धच्या पुढच्या भविष्यासाठी आणि प्रवीणच्या सर्व प्रोजेक्ट्समध्ये तुम्ही या ना त्या प्रकारे अभिनेत्री म्हणून होताच, आता गीतकार म्हणून पण आहे, तर पुढच्या सर्व प्रोजेक्टसाठी खूप मनापासून शुभेच्छा देतो आणि आल्याबद्दल मनापासून धन्यवाद देतो. मला बोलवल्याबद्दल पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद. थँक्यू.